की कुत्र्यांचं काहीतरी केलं पाहिजे, त्यांना कुठेतरी सोडलं पाहिजे, त्यांच्यामुळे खूप त्रास होतोय, त्यांच्यामुळे आमच्या सोसायटीमध्ये घाण होतीये, कचरा होतोय. प्राण्यांबद्दल एवढंच प्रेम असेल तर मग तुम्ही त्या सगळ्या प्राण्यांना तुमच्या घरामध्ये का ठेवत नाही? मला असं वाटतं प्रत्येकानेच ॲनिमलसाठी काहीतरी करावं, हा फोर्स आहे. पण प्रत्येकाने ॲनिमल लव्हर्स जे करतायत त्यांच्यासोबत न्यूट्रल राहावं ही रिक्वेस्ट आहे. एक वेळ ना प्राण्यांना वाचवणं जास्त सोपं आहे, पण लोकांचा माइंडसेट चेंज करणं फार डिफिकल्ट आहे. कुठल्या प्रकारचे ब्रीड्स, कुठल्या प्रकारचे ॲनिमल जास्त लोक अडॉप्ट करायचा प्रयत्न करतात? कुठलंही ॲनिमल अडॉप्ट करताना माणसाने हा विचार केला पाहिजे की आपण शेवटपर्यंत त्याची जबाबदारी घेऊ शकतो का? स्ट्रे ॲनिमल्स म्हणजे भारताची शान आहे. कालपर्यंत आपल्या डोक्यावरती छत होतं, 4 माणसं होते आपण ज्यांना ओळखायचो, जे आपल्याला खायला घालायची. सो ज्याला निभवायचं असतं ना तो कसंही करून निभवतो. बऱ्याच वेळेला ना सिक्युरिटी म्हणून डॉग्सला घेण्याचा ट्रेंड असतो. प्राणी पाळणं किंवा आपल्या घरामध्ये एक नवीन सदस्य असण्यासारखं असतं ते. सोशल मीडियावरती बऱ्याचशा कमेंट्स येतात. म्हणजे मला तर अशी पण कमेंट किंवा असा पण व्हॉट्सअप मेसेज आला होता की व्यवस्थित घरी जात जा मॅम तुम्ही आणि व्यवस्थित येत जा, उद्या तुम्हाला काही झालं तर. हे साहस सुरू करावं असं तुम्हाला का वाटलं? नमस्कार, वेलकम बॅक टू देसी पॉड. आजचा आमच्या पॉडकास्टचा विषय ना थोडासा हटके आहे, कारण समाजात बरेच घटक असतात आणि समाजातल्या अशा प्राण्यांविषयी किंवा अशा घटकाविषयी आपण बोलणार आहोत ज्याच्याकडे कायम लोकांचं ना दुर्लक्षच होतं. मी फक्त पेट्स ॲनिमलबद्दलच नाही बोलत आहे, तर स्ट्रे डॉग्स झाले किंवा स्ट्रे ॲनिमल्स झाले, या सगळ्यावर आपण चर्चा करणार आहोत. आणि अशा विषयावर चर्चा करण्यासाठी जेव्हा कोणाला तरी बोलवायचं असं आमच्या मनात होतं, तेव्हा ऑब्व्हियसली एकच नाव आमच्या समोर आलं, ते म्हणजे गीतांजली, साहस फाउंडेशनच्या फाउंडर. गीतांजली यांनी खूप मोठं एक सुंदर शेल्टर सुरू केलं आहे साहस एनजीओ तर्फे. गेली 6 वर्ष ते ही एनजीओ चालवतात आणि आज त्यांच्याकडे 350हून अधिक प्राणी आहेत. त्यांची त्या काळजी घेतात, वेगवेगळ्या प्रकारच्या कॉम्प्लेक्स सर्जरीज त्यांच्या शेल्टर्समध्ये होतात. त्याचा सगळ्याचा खर्च त्या स्वतः मॅनेज करतात किंवा थोड्याफार प्रमाणात डोनेशनही त्यांना मिळतं. एखाद्या स्त्रीनी अशी एखादी एनजीओ सुरू करून 6 वर्ष ती चालवणं ही खूप मोठी गोष्ट आहे. कारण समाजामध्ये खूप हेट्रेट आहे प्राण्यांना घेऊन. साधं कोणी कुठल्या स्ट्रे डॉगला खायला सुद्धा घालायचं म्हटलं ना तरी आजकाल त्याच्यावर प्रचंड वाद होतात. आपण सोशल मीडियावर खूप सारे रील्स बघतच असतो. पण तरी सुद्धा या सगळ्या ऑड्सच्या अगेन्स्ट त्या उभ्या राहिल्या आणि अजूनही त्या त्यांचं काम खूप सुंदररित्या करतात. आज आपण त्यांच्याशी खूप छान गप्पा मारणार आहोत आणि जाणून घेणार आहोत की एक पेट लवर कसं व्हायचं, एखाद्या प्राण्याची काळजी कशी घ्यायची, आणि तुम्हाला नसेलही काळजी घ्यायची तर तुम्ही न्यूट्रल कसं राहू शकता. आजकाल बाजारामध्ये जे काही डॉग फूड्स अवेलेबल असतात त्यामध्ये जनरली खूप सारे केमिकल्स, प्रिझर्वेटिव्स आणि फिलर्स बघायला मिळतात. रॉर फॉर डॉग्स ही भारतातला हा एकमेव ब्रँड आहे जो फ्रीज ड्राईड टेक्नॉलॉजी वापरून न्यूट्रिशियस पेट फूड बनवतो. ही तीच टेक्नॉलॉजी आहे जे ॲस्ट्रोनॉट्स अंतराळात अन्न घेऊन जाण्यासाठी वापरतात. फ्रीज ड्राईड केल्यामुळे अन्नातले सगळे गुणधर्म, त्याची चव आणि त्याचं न्यूट्रिशन इंटॅक्ट राहतं आणि त्यामुळे तुमच्या पेटला जेव्हा तुम्ही ते न्यूट्रिशन देतात तेव्हा त्यांच्या हेल्थमध्ये काहीही कॉम्प्रोमाइज होत नाही. त्यामध्ये आवश्यक असलेली सगळी पोषक तत्व असतात. रॉर फॉर डॉग्स हे म्हणजे फक्त पेट फूड नाही तर भारतातील पाळीव प्राण्यांच्या पोषणाचं नवीन स्टँडर्ड आहे. तुम्हाला जर त्यांचे प्रॉडक्ट्स घ्यायचे असतील तर त्यांचे प्रॉडक्ट्स ॲमेझॉनवर, फ्लिपकार्टवर तर अवेलेबल आहेतच, पण त्याही व्यतिरिक्त तुम्ही त्यांच्या साईटवर जाऊन सुद्धा त्यांचे प्रॉडक्ट्स ऑर्डर करू शकता. roarfordogs.com ह्या नावाने त्यांची साईट आहे. मला खात्री आहे की तुम्ही त्यांचे प्रॉडक्ट्स नक्की वापरून बघाल आणि तुमच्या पेट्सला ते खूप आवडतील. चला तर मग सुरुवात करूयात आजच्या एपिसोडला. वेलकम टू देसी पॉड मॅम. तुमचं साहसचं काम खूप मोठं आहे. गेली 6 वर्ष तुम्ही स्ट्रे ॲनिमलसाठी काम करता आहात आणि ते बघूनच ना खूप असं कधी कधी गहिवरून पण येतं, कधी खूप अभिमान पण वाटतो की समाजामध्ये चांगली लोक पण आहेत. क्रुएल्टी जितकी चालू आहे त्याच्या बरोबरीने किंवा त्याच्यापेक्षा पुढे जाऊन कुठेतरी समाजाचा पण देणं लागतो हे दाखवणारी तुमच्यासारखी लोक आहेत. हे बघून खरंच खूप छान वाटतं. थँक्यू मॅम. सो सिरियसली थँक्यू सो मच की आपण आज आता ह्या खूप महत्त्वाच्या विषयावर आपण गप्पा मारणार आहोत. ॲनिमल्स आणि सोसायटीबद्दल ना बोलायचं झालं तर मी खोटं कशाला सांगू, मी स्वतःवरनं सांगते सुरुवातीलाच की मी ॲनिमल लवर आहे असं आय डोंट नो मी म्हणू की नको. कारण स्ट्रे डॉग्सचं जर बोलायचं झालं तर मला भीती वाटते. मी त्यांना त्रास द्यायला कधी नाही जाणार, पण असं जे समोर माझ्या एखादा कुत्रा वगैरे आला रस्त्यावर तर मला थोडी भीती वाटते की हा मला चावला तर मग मला इंजेक्शन्स तर घ्यावी नाही लागणार ना वगैरे. तर
असे एक आमच्यासारखे एक प्रमाण आहेच आहे. पण क्रुएलिटी करणारी लोक पण आहेत. तर मग तुम्हाला कसं म्हणजे दिसतं की समाजामध्ये सोसायटी कुठे चालली? आमच्यासारखी लोक आहेत, अॅनिमल लव्हर्स आहेत आणि क्रुएलिटी करणारी पण लोक आहेत. मला असं वाटतं की तुम्ही जसं म्हणलात की तुम्हाला भीती वाटते प्राण्यांची, आणि त्याचं कारण मला असं वाटतं की लॅक ऑफ नॉलेज, अवेअरनेस. आणि बऱ्याचदा असं आपण ऐकलेलं आहे की कुत्र्यांना रेबीज असतो. हो. तर सगळ्याच कुत्र्यांना रेबीज असतो असं नाही. 90% ऑफ द ॲनिमल्स फार निरोगी असतात, अच्छा. आणि जे ॲनिमल्स वॅक्सिनेटेड असतात त्यांच्यापासून रेबीज होत नाही. बरोबर. आणि मला असं वाटतं की बरेचसे वाईट आलेले अनुभव, लोकांकडून ऐकलेल्या कथा, याच्यामुळे आपल्या मनातही भीती असते की जर आपण एखाद्या ॲनिमलला हात लावला, किंवा लोकांचं तर असं पण म्हणणं असतं की डॉगने आम्हाला जरी टच जरी केला तरी आम्हाला रेबीज होऊ शकतो, विच इज कम्प्लिटली रॉंग. कारण रेबीजबद्दल काही सिम्पटम्स असतात, जसं की डॉगच्या तोंडातून लाळ येते, किंवा त्याला पाणी पित नाही, तो ज्याला हायड्रोफोबिया असं म्हणतो आपण, तो अंधारात बसतो, त्याची नर्वस सिस्टीम थोडीशी म्हणजे लडखडून चालतो, तो पडतो. तर अशी काही सिम्पटम्स असतात. पण प्रत्येक आक्रमक जो कुत्रा असतो, जो अंगावर येतो, भुंकतो, त्याला रेबीज असतोच असं नाही. कदाचित त्याची कारणं फार डिफरंटही असू शकतात. सो मला वाटतं ते एक लोकांच्या माइंडमध्ये घालणं फार इम्पॉर्टंट आहे, अवेअरनेस क्रिएट करणं फार इम्पॉर्टंट आहे. पहिलं म्हणजे की प्रत्येक कुत्र्याला रेबीज असतो असंच नाही, आणि प्रत्येक ॲनिमल जे पण काही अंगावर येतोय तो तुम्हाला चावणारच आहे असं पण नाही. आणि रेबीज 100% प्रिव्हेंट करता येतो. अच्छा. वॅक्सिनेशन्स असतात त्याला. तुम्ही माणसांसाठी पण वॅक्सिनेशन्स असतात आणि प्राण्यांसाठी पण असतात. बरं, प्राण्यांचे तर माहिती होते. हा, नाही, माणसांसाठी पण असतात. आता आम्ही एनजीओ मध्ये काम करतो, मी पण वॅक्सिनेटेड आहेत, माझे सगळे एम्प्लॉईज वॅक्सिनेटेड आहेत. प्रिव्हेंट करता येऊ शकतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही म्हणलात की सोसायटीमध्ये जे प्राण्यांबद्दल असं आहे की काही लोक असं करतात की आम्हाला प्राणी आवडत नाहीत, पण ज्यांना आवडतात त्यांनाही काम करू देत नाहीत, किंवा त्यांनाही खाऊ घालायला नको म्हणतात, किंवा अशा टोकापर्यंत जातं की त्यांना मारहाण सुद्धा केली जाते. हो. तर मला असं वाटतं की आम्ही ॲनिमल लव्हर आहोत, तर त्याची अशी काही विशिष्ट पदवी नाहीये. आम्ही काय असं एज्युकेशन घेतलेलं नाही टू बी अ ॲनिमल लव्हर. ते आतून आले आम्हाला, की आम्हाला असं वाटतं की ज्यांचं कोणी नाहीये त्यांच्यासाठी आपण उभं राहिलं पाहिजे. आणि खाऊ घालणं प्राण्यांना, त्यांची नसबंदी करणं, त्यांच्यासाठी आवाज उठवणं, यात चुकीचं असं काही मला वाटत नाही. तर मला असं वाटतं की ॲनिमल लव्हर तुम्ही असो की नको, पण तुम्ही न्यूट्रल तरी राहा. आणि तुमचं असं असलं पाहिजे की ठीक आहे, मला ॲनिमल फारसे आवडत नाहीत, पण एखादा व्यक्ती जर ॲनिमलसाठी काहीतरी चांगलं करतो तर मी त्याला त्रास तरी देणार नाही. सो मला वाटतं ही जरी बेसिक गोष्ट आली तरी आपण दोन लोक, म्हणजे ज्यांना आवडतात ज्यांना नाही आवडत, हे मिडलमध्ये कुठेतरी भेटू शकतो, टू गिव्ह देम अ बेटर लाईफ, असं मला वाटतं. नाही, बरोबर आहे मॅम. म्हणजे सिरियसली अवेअरनेसचाच कुठेतरी खूप मोठा प्रॉब्लेम आहे. आणि मला हे पण तुम्हाला विचारायचं की जसं ना सोशल मीडियावर खूप साऱ्या गोष्टी येत असतात. तर मध्यंतरी आलं होतं की सोसायटीजमध्ये किंवा आपण स्ट्रे डॉग्सला की खायला घालणं अलाउड नाहीये, असे काहीतरी आलं होतं. पण ऍक्च्युली तसा रूल नाहीये. करेक्ट? ते नक्की रूल काय आहे त्याच्याबद्दल? मला असं वाटतं की आपल्या भारतीय संविधानामध्ये जसं माणसांसाठी काही राईट्स आहेत तसं प्राण्यांसाठीही आहेत, थँकफुली. आता ते अप्लाय होत आहेत का नाही हे बघणं आमच्यासारख्या माणसांचं काम आहे. तर मला असं वाटतं सोसायटीच्या मध्ये तर नाही, पण सोसायटीच्या बाहेर, गेटवरती किंवा आजूबाजूच्या परिसरामध्ये ॲनिमल्सला खायला घालणं हे इलिगल नाही आहे. त्याचा अधिकार आहे प्रत्येक माणसाला की आम्ही प्राण्यांच्या प्रती माणुसकी जपणं किंवा आपुलकी असणं, हे लिहिलेलं आहे. आणि ते इलिगल नाहीये. एखाद्या प्राण्याचा जर एखाद्या ठिकाणी जन्म झालेला आहे, त्याला रिलोकेशनही नाही करू शकत अच्छा, आपण. बरं. बऱ्याच सोसायटीचं आम्हाला असं असतं की मॅडम आमच्या सोसायटीमध्ये खूप कुत्री झालेली आहेत, त्यांना घेऊन जावा. आम्ही त्यांना विचारतो काय करू, घेऊन जाऊन काय करू, तर म्हणतात नाही, कुठल्या तरी जंगलामध्ये सोडून द्या. तर तुम्ही प्रॉब्लेम संपत नाहीये, तुम्ही तो प्रॉब्लेम फक्त दुसऱ्या ठिकाणी नेऊन ठेवताय आणि त्या प्राण्यांचं आयुष्य तुम्ही धोक्यामध्ये घालताय. मग ह्याच्यामध्ये तुमच्या साईडने असं एथिकल सोल्युशन काय आलंय? मला असं वाटतं सोसायटीवाले नेहमी प्रॉब्लेम्स बद्दल बोलतात की कुत्र्यांचं काहीतरी केलं पाहिजे, त्यांना कुठेतरी सोडलं पाहिजे, त्यांच्यामुळे खूप त्रास होतोय, त्यांच्यामुळे आमच्या सोसायटीमध्ये घाण होतीये, कचरा होतोय. पण मला असं वाटतं तुम्ही काय करतात मग, ते एखाद्या लोकांना 1,000-500 रुपये एक्स्ट्रा देतात आणि म्हणतात की आमच्या सोसायटीमधले सगळे कुत्रे उचला आणि दूर नेऊन सोडा. बट रॅदर दॅन दॅट तुम्ही आमच्यासारख्या एनजीओला कॉन्टॅक्ट करा, तुम्ही आम्हाला विचारा की आम्ही काय करू शकतो, आम्हाला त्रास होतोय, आम्ही त्यांचं वॅक्सिनेशन करू, आम्ही त्यांची नसबंदी करू, जेणेकरून अजून ओव्हर पॉप्युलेशन तुमच्या एरियामध्ये होणार नाही. आणि आम्हाला तिथेच सोडावं लागतं, कारण एका ॲनिमलला दुसऱ्या लोकेशनवरती नेऊन सोडणं हा इलिगल गुन्हा आहे, जे आम्ही करू शकत नाही. सो असे काही बेसिक रूल्स आहेत जे ॲनिमलसाठीच बनलेले आहेत, जसं की त्यांना खायला घालणं गुन्हा नाहीये,
त्यांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी रिलोकेट करणं गुन्हा आहे. जर एखादा व्यक्ती ॲनिमलला खायला घालतोय किंवा त्यांच्यासाठी काहीतरी करतोय तर त्या व्यक्तींसोबत मारहाण करणं किंवा त्याला त्रास किंवा इजा पोहोचवणं हा सुद्धा एक गुन्हा आहे. सो ॲनिमल बर्थ कंट्रोल असं एक ऑर्गनायझेशन आहे. त्यांचं म्हणणं आहे की डॉग्सला कुठेतरी नेऊन सोडणं हे सोल्युशनच नाहीये. कारण आपण त्यांच्या जागेमध्ये आलेलो आहोत आणि आता त्यांना समजत नाही की खाण्यासाठी पिण्यासाठी कुठे जावं. आणि मग कधी कधी अग्रेसिव्ह होतात आणि आमच्यासारखी लोक थोडंसं त्यांना खायला घालून शांत करतात, तर लोक आमच्या विरोधातही बऱ्याचशा गोष्टी करतात. सो मला असं वाटतं की जे पण काही रूल्स आहेत ते लोकांना माहीतच नाही, इम्पॉर्टंट आहे तुम्हाला मला, आणि जी लोक अपोज करतात त्यांनाही, की नाही बाबा यांच्यासाठी बघणारी लोक आहेत आणि आपण कुठेतरी एक मिडल वे मध्ये जाऊन एक काहीतरी बेटर सोल्युशन काढणं महत्वाचं आहे. नाही, मग असे जेव्हा प्रॉब्लेम्स येतात ना, की जसे आता की तुम्ही म्हणता कायद्यामध्ये अशा म्हणजे सोयी आहेत, असे रूल्स आहेत की हे सगळं अलाउड आहे, डॉग्सला खायला घालणं झालं आणि त्यांच्या म्हणजे रिलोकेट करू नाही शकत, पण त्याच्यावर पण सतत वाद होत असतात. म्हणजे कंटिन्युअसली हा एका गोष्टीवरनं तर कॉर्नर केलं जातं सोसायटीमध्ये, जे लोक स्ट्रे डॉग्सला वगैरे खायला घालतात किंवा त्यांची काळजी घेतात किंवा पाणी ठेवतात, किंवा ते कॉर्नर होतात, मग त्यांच्यासाठी भांडणं प्रचंड सुरू असतात, मग पोलिसांपर्यंत हे प्रकरण जातं. मग अशा केसेसमध्ये पोलीस तुम्हाला म्हणजे अशा लोकांना मदत कितपत करतात? म्हणजे काही मला एक गोष्ट सांगा, आपण बऱ्याचदा सरकारी इमारतीमध्ये जातो, आपण बऱ्याचदा पब्लिक प्लेसमध्ये जातो, तिथे लिहिलेलं असतं इथे थुंकायचं नाही, ह्या पे थुंकणं मना आहे, तरी पण तिथे लोक थुंकून जातात. मग तुम्ही त्यांना घेऊन मारता का? तुम्ही साफ करता आणि अजून काहीतरी सोल्युशन काढता की अजून कसं बेटर करू शकतं. मग सेम गोष्ट प्राण्यांच्या बाबतीत काय अप्लाय होत नाही? प्रत्येक सोसायटीच्या बाहेर तुम्ही का असं लावू शकत नाही की प्राण्यांना खाऊ घालणं गुन्हा नाहीये, पण जो व्यक्ती खायला घालतो त्याने एवढं मेक शुअर करा की ते घाण होणार नाही. कारण हे आपलंच काम आहे, कारण आपली सोसायटी स्वच्छ ठेवणं हे माझं काम आहे, पण ऍट द सेम टाइम त्या प्राण्यांना खाऊ घालणं आणि त्यांना शांत ठेवणं हेही माझं काम आहे. सो मला असं वाटतं की पहिल्यांदा तर गव्हर्नमेंटचं काम आहे प्रत्येक सोसायटीमध्ये असे हे लावणे, नोटिसेस, की प्राण्यांचे काय राईट्स आहेत, त्यांच्यासाठी आपण अजून काय करू शकतो, किंवा त्यांना खायला घालणं हे कम्प्लिटली नॉर्मल आहे किंवा लिगल आहे. सो अशा काही गोष्टी केल्यानंतर मला असं वाटतं त्यांचंही लाईफ बेटर होईल आणि आपणही त्यांच्यासोबत राहायला शिकू. आणि दोन प्रकारचं आपण म्हणू शकतो की ना, एक असतं लोकांचा प्रेफरन्स असतो म्हणून की सरळ सरळ जाऊन ब्रीडरकडनं ॲनिमल्स विकत घेणं, पण पेट जे लोक घरात ठेवतात त्यांच्याबद्दल जर बोलायचं झालं तर. आणि दुसरं एक आहे की ॲडॉप्शनचा एक ऑप्शन असतो, आणि तुमच्या शेल्टरमध्येही बऱ्यापैकी ॲनिमल्स आहेत, तिथेही लोक ॲडॉप्ट करायला येत असतील, तर तुम्हाला काय प्रमाण दिसतं की म्हणजे कुठल्या प्रकारचे ब्रीड्स, कुठल्या प्रकारचे ॲनिमल जास्त लोक ॲडॉप्ट करायचा प्रयत्न करतात? मला असं वाटतं ॲडॉप्शनच्या बाबतीमध्ये लोकांचं असं असतं की फार इम्पल्सिव्ह डिसिजन्स असतात, की एखादा रील बघतो त्याच्यामध्ये क्यूट हस्की असतो आणि आपण असं म्हणतो अरे माझ्या पण घरात हस्की असला पाहिजे, मग आपण तिथे फायनान्शियल, मेंटल, इमोशनल विचार करत नाही आणि आपण ते हस्की घेऊन येतो. आणि घरात आल्यानंतर असं होतं की प्रत्येक फॅमिली मेंबरलाच डॉग आवडतं असं नाही, कदाचित कोणाला आवडत नाही. आणि मला असं वाटतं की डॉग घरामध्ये आणणं एक फॅमिली मेंबर कनेक्ट होण्यासारखं असतं. जसं आपले आई वडील, आपले भावंड आजारी पडतात आणि आपल्याला एक डेडिकेटेड टाइम द्यावा लागतो, सेम विथ ॲनिमल सुद्धा असतं, तेही आजारी पडतात, त्यांच्यासाठी भरपूर खर्च लागतो. तर मला असं वाटतं ते पहिला डिसिजन त्यांचा फार इम्पल्सिव्ह असतो आणि कुठलंही ॲनिमल अडॉप्ट करताना माणसाने हा विचार केला पाहिजे की आपण शेवटपर्यंत त्याची जबाबदारी घेऊ शकतो का. बी इट ब्रीड ॲनिमल और बी इट इंडिया ॲनिमल, दोघांमध्ये जबाबदारी सेमच लागते. तर फायनान्शियल, मेंटल आणि इमोशनल तुम्ही प्रिपेअर्ड आहात का? तुमच्या प्रत्येक घरातल्यांना ते प्राणी आवडते का, किंवा त्यांना त्याची आवड आहे का? मी 24 तास घरात नाही राहू शकत, माझ्या आईला ते ॲनिमल आवडणं इम्पॉर्टंट आहे, कारण एका टाइमनंतर मग ते माझ्यावरती ओझं होऊन जाणार आणि मग मी त्याला कुठेतरी सोडून देणार. आणि वाईट गोष्ट ही अशी आहे की जर आम्ही आमच्या सोशल मीडियावरती जर एखादा ब्रीड ॲनिमलसाठी पोस्ट टाकली तर आम्हाला भयानक प्रतिसाद मिळतो की हे हस्की आहे की अडॉप्शनसाठी, मी अडॉप्ट करतो, मी बँगलोरला राहतो, पण मी येईन त्याच्यासाठी. पण तेच जर आम्ही एखाद्या इंडी पपीसाठी अडॉप्शनसाठी पोस्ट टाकली तर फार कमी रिस्पॉन्स येतो, त्यातल्या त्यात फिमेलसाठी रिस्पॉन्सच येत नाही. असं का बरं घडतं? मला असं वाटतं की त्यांच्या डोक्यामध्ये असं असतं की फिमेल अडॉप्ट जर केलं तर मग तिला पिरियड्स येतात, मग त्याची स्वच्छता कोण घेणार, पण त्याच्या मागे तुम्ही तिचं स्टेरिलायझेशन पण करू शकता. सो अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या लोकांचा, मला असं वाटतं एक वेळ ना प्राण्यांना वाचवणं जास्त सोपं आहे, पण लोकांचा माइंडसेट चेंज करणं फार डिफिकल्ट आहे आणि त्याला खूप जास्त संघर्ष आणि एफर्ट्स लागतात. आणि आम्ही आजपर्यंतच्या कारकिर्दीमध्ये आम्ही बरीचशी ॲनिमल वाचवली, पण लोकांचा माइंडसेट चेंज कसा करावा हेच आम्हाला आजपर्यंत कळालेलं नाहीये. आणि मला असं वाटतं की मी असं म्हणेल की ब्रीड ॲनिमल विकत घेणं यात वाईट काय नाहीये. मी कुठलाही प्राणी, शेवटी ते प्राणीच आहे, मला त्याच्याबद्दल काय
प्रॉब्लेम असणार आहे. पण मला असं वाटतं ब्रीडिंग कधीच एथिकल असू शकत नाही. एका वर्षामध्ये तुम्ही एका ॲनिमलकडून 4 ते 5 वेळा त्याला प्रेग्नेंट करताय फोर्सफुली, विदाऊट एनी प्रायर ब्लड टेस्ट, विदाऊट अंडरस्टँडिंग की त्याची मेडिकल कंडिशन आहे का तिची अजून एकदा परत जन्म द्यायची. बरोबर. आणि जेव्हा तुम्ही तिचे पिल्लं विकता आणि जेव्हा ती एका अशा मेडिकल कंडिशनमध्ये जाते जेव्हा जी तुमच्या काहीच कामाची राहत नाही आणि तुम्ही तिला रस्त्यावरती मरण्यासाठी सोडून देता. अँड द फेवरेट स्पॉट्स टू अबॅन्डन्ड इज जंगल, हायवेज आणि मला असं वाटतं अशा ठिकाणी जिथे खायला मिळत नाही किंवा अशा ठिकाणी जिथे दूरपर्यंत कोणीच येत नाही. आणि मग ॲट द एंड ते डॉग्स मरून जातात किंवा आमच्यासारखे NGO त्यांना रेस्क्यू करतात, शेल्टरमध्ये आणतात, पण काही कालांतराने तेही आमच्या इथेही मरून जातात. सो ॲट द एंड त्यांचा आमच्यासारख्या NGOमध्येच होतो. सो मला असं वाटतं लोकांनी डोक्यामध्ये हे घ्यायला पाहिजे की जर मला एखाद्या ॲनिमलला घ्यायचंय किंवा मला पाळायचंय तर का नाही आपण एखाद्या अशा ॲनिमलला घर देऊ की जो रस्त्यावर राहतोय कित्येक वर्ष, पण त्याला आपण एक बेटर लाईफ देऊ शकतो. बरोबर. मला असं वाटतं अडॉप्शनच्या ऐवजी ब्रीडिंगच्या किंवा रॅदर दॅन बाईंग अन ॲनिमल तुम्ही अडॉप्ट करणं फार इम्पॉर्टंट आहे. असे बरेचसे NGO आहेत आमच्यासारखे, तिथे कित्येक ॲनिमल्स आहेत. तुम्हाला ब्रीड पाहिजे असेल तर ब्रीड ॲनिमल्स पण आहेत, तुम्ही त्यांना एक बेटर लाईफ देऊ शकता. पण मग एवढे ब्रीड ॲनिमल्ससाठीचीच का असं लोकांना क्रेजच म्हणूया असते? इंडीज बद्दल हे नाही दिसत. म्हणजे इंडी जर असेल तर तुम्ही जसं म्हणाला की खूप कमी रिस्पॉन्स तुम्हाला मिळतो ज्यावेळेला तुम्ही अडॉप्शनसाठी एखादा फोटो वगैरे सोशल मीडियावर टाकता की इंडी डॉग आहे अवेलेबल अडॉप्शनसाठी. तर मग असं का होतं? लोकांना असं वाटतं की इंडी ॲनिमल्स अग्रेसिव्ह असतात. अच्छा. आणि इंडी ॲनिमल्सला मॅनर्स नसतात किंवा ते व्यवस्थित राहत नाहीत तेव्हा ते खूप अग्रेसिव्ह असतात. मग त्यांना कसं लहानपणापासून वाढवलं असतं. पण ॲट द सेम पॉईंट त्यांना असं वाटतं की ब्रीड ॲनिमल्स खूप काम असतात, ऐकतात, दिसायला पण ते खूप क्यूट असतात. मग मी माझ्या घराच्या बाहेर जर डॉबरमॅन बांधलं तर मग लोकांना छान वाटेल की यार हे डॉबरमॅन आहे. पण ह्याचं सगळं उलटच आहे. इंडी ॲनिमल्स सगळ्यात कमी खर्चिकवाले ॲनिमल्स असतात. त्यांची इम्युनिटी सिस्टीम खूप स्ट्रॉंग असते, ते खूप बेटर असतात रॅदर दॅन ब्रीड ॲनिमल्स. पण ॲट द सेम पॉईंट दोन्ही पण सेमच आहेत माझ्यासाठी. बिकॉज फॉर मी ॲनिमल लव्हर इज लाईक की दोन्ही माझ्यासाठी सारखेच आहेत कारण दोन्ही प्राणी आहेत. पण मला असं वाटतं एखादी गोष्ट ब्रीडिंग तेव्हाच थांबू शकते जेव्हा आपण डिमांड कमी करू. जोपर्यंत तुम्हाला ब्रीड ॲनिमल पाहिजे प्रोडक्शन होत राहणार आहे. मग तुम्ही तुमच्या ह्याच्यामध्ये चेंजेस करा की मला जर आता काहीतरी ॲनिमल पाळायचं तर मी आधी NGOला कॉन्टॅक्ट करते आणि तिथे असं कुठलं ॲनिमल आहे का ज्याला घराची गरज आहे मी त्याला घेऊन येते. सही आहे. आणि मग आतापर्यंत किती डॉग्स तुमच्याकडनं किंवा कॅट्स कुठले ॲनिमल्स आतापर्यंत जास्त अडॉप्ट केले गेले? किती म्हणजे लोक येतात? आमच्या शेल्टरमध्ये मला असं होतं की जेव्हा आपण कोणाचा कॉल येतो की त्यांचं असं असतं की मला ॲनिमल अडॉप्ट करायचंय, मग आम्ही खूप खुश होतो की बरं झालं ते आलेत. मग ते म्हणतात की तुमच्याकडे लॅबचं पिल्लू आहे का छोटं? आम्ही त्यांना सांगतो की नाही सर आमचं तर NGO आहे, आमच्याकडे लॅब आहे पण 6 वर्षाचा आहे ज्याला सोडून दिलं होतं. ते म्हणतात नाही मुझे छोटा चाहिए, छोटा पपी चाहिए जो लॅब हो, तो फिर कितने में मिलेगा? आम्हाला त्यांना सांगावं लागतं की हे काही व्यवसाय नाहीये जिथे आम्ही तुम्हाला विकत देतोय ॲनिमल्स. तर पण असं पण होतं की बऱ्याचदा मग मी म्हटलं ना तुम्हाला सोसायटीमध्ये जेवढी वाईट लोक आहेत ना त्याच्यापेक्षा कितीतरी चांगली लोक पण आहेत. आमच्याकडे असे पण कॉल्स येतात की नाही मुझे कोई पॅरलाइज्ड एनिमल अडॉप्ट करना है, मुझे उसका ख्याल रखना है क्योंकि अच्छे एनिमल्स को तो कोई भी अडॉप्ट कर लेता है, पण मला असं कोणीतरी हवंय जे पॅरलाइज्ड आहे. आणि रॅदर दॅन तुम्ही त्याच्यावर गिव्हअप करायच्या ऐवजी माझी इच्छा आहे की मी त्याला अजून 1-2 वर्ष सांभाळावं. सो मी म्हणलं ना अशी चांगली लोक पण आहेत आणि अशाच चांगल्या लोकांमुळे आमच्यासारखी NGO सस्टेन करू शकतायत पुढे. जसं आता ना तुमच्या बोलण्यात आलं की ब्रीडर्सचं काम झालं त्या डॉग्सला आणि कॅट्सला, म्हणजे जे काही ॲनिमल्स असेल त्यांना रस्त्यावर सरळ मरण्यासाठी सोडून देतात किंवा बऱ्याच ठिकाणी ॲक्सिडेंट्स होतात ॲनिमल्सचे वगैरे. तर अशा भरपूर ॲनिमल्सला तुम्ही आतापर्यंत रेस्क्यू केलं असेल, राईट? तर मग ते रेस्क्यू ऑपरेशन्स तुम्ही नक्की कसे करता? आता फॉर एक्झाम्पल तुम्ही कुठून तरी चाललाय आणि तुम्हाला एखादा अबॅन्डन ॲनिमल दिसते जे की गोल्डन रिट्रीव्हर आहे आणि खूप वाईट अवस्था आहे. तर तुम्ही आम्हाला कॉल करता, मी तुम्हाला विचारतो की लोकेशन कुठे आहे, मग आम्ही तिथे जातो. आणि कधी कधी असं पण होतं की डॉग खूप अग्रेसिव्ह झालेलं असतं. बिकॉज विचार करा ना घरामध्ये राहिलेलं ॲनिमल एवढ्या कम्फर्टमध्ये सडनली रस्त्यावरती येतं, त्याला समजत नाही. स्ट्रे ॲनिमल्स असतात, त्यांची टेरिटी असते, मग ते त्याला त्रास द्यायला जातात. कंडिशन कधी कधी इतकी वाईट असते की ते डॉग उठत पण नसतं. आम्ही त्याला उचलतो, आमच्या ॲम्ब्युलन्समध्ये टाकतो, शेल्टरमध्ये घेऊन येतो, नंतर ते खाणं पण सोडून देतो. बिकॉज त्यांना कळतच नाही की आपल्यासोबत चाललंय काय आणि आपली चूक काय. कालपर्यंत आपल्या डोक्यावरती छत होतं, 4 माणसं होती आपण ज्यांना ओळखायचो, जे आपल्याला खायला घालायची. आणि मग मोस्ट ऑफ द टाइम रिझन हे निघतं की त्यांना काहीतरी अंडरलाईन मेडिकल इश्यू असतो जो फार एक्सपेन्सिव्ह ट्रीटमेंट असते त्याची, आणि म्हणून त्यांना अबॅन्डन केलेलं असतं.
मग हे जे मेडिकल एक्सपेन्सेस ज्या खूप जास्त महाग ट्रीटमेंट झाल्या आहेत, तर मग त्याला काही असे स्वस्तातले काही ऑप्शन्स नाही आहेत का? म्हणजे गव्हर्नमेंटच्या काही एड्स किंवा गव्हर्नमेंटचे काही वेटरनरी हॉस्पिटल्स असतील की त्याच्यात कमी पैशांमध्ये काही खर्च होऊ शकेल? नाही, गव्हर्नमेंटच्या साईडने तर असं कुठलीच क्वालिटी ऑफ सर्व्हिस प्रोव्हाइड केली जात नाही नाही. फॉर स्ट्रे अॅनिमल्स अँड इव्हन फॉर द पेट अॅनिमल्स. आमच्याकडे अशी पण लोक आलेले आहेत ज्यांनी स्वतःच्या डॉगची, म्हणजे रिक्षावाल्याच्या बायकोने स्वतःचे सोन्याचे कानातले घाण ठेवलेत एका त्यांच्या पप्पीची गॅस्ट्रोची ट्रीटमेंट करायला. आणि आम्ही त्यांना हे सुद्धा म्हणलं की त्यांचं असं म्हणणं होतं की नाही, मी ह्याला पाळलंय ना तर मी ह्याची शेवटपर्यंत जबाबदारी घेणार. 7 दिवस ते रोज त्या सकाळी यायच्या, संध्याकाळी जायच्या. मी अशी पण लोक बघितली आहेत. सो ज्याला निभवायचं असतं ना तो कसंही करून निभवतो, पण ती कमिटमेंट पाळणं इम्पॉर्टंट आहे. तुम्ही फायनान्शियली खूप मोठे असणंच महत्वाचं नाही एखादी कमिटमेंट पाळायला टुवर्ड्स अॅनिमल, पण तुमच्या मनामध्ये ती भावना पाहिजे की मी ह्याला आणलंय ना घरामध्ये माझं पेट अॅनिमल म्हणून, मग मी ह्याला कसं वाचवू शकतो हे प्रयत्न करणं शेवटपर्यंत माझं काम आहे. सो अशी पण लोक आहेत आमच्याकडे जे प्राण्यांसाठी इथपर्यंत पण गेलेली आहेत. आणि मी अशी पण लोक बघितलेली आहेत जे त्यांचं स्वतःचं अॅनिमल आहे पण घेऊन असे येतात की मला रस्त्यावर सापडलंय हो. आणि सोडून जातात. म्हणजे ते अॅनिमल सगळ्यांसोबत अग्रेसिव्ह आहे पण त्याची सगळी गोष्ट ऐकते. आणि ते येताना असं सांगतात की नाही मॅम, आम्हाला रस्त्यावरती सापडलं. पण जेव्हा आम्ही त्यांचं सोशल मीडिया बघतो तेव्हा त्या डॉग सोबत त्यांचे फोटोज असतात, रील्स असतात, मोठ्या मोठ्या स्टेटस टाकलेले असतात. आणि हे फक्त बोलण्यापुरतं असतं, पण जबाबदारी घ्यायची जेव्हा वेळ येते तेव्हा त्या एखाद्या एनजीओ मध्ये सोडून देतात. मग अशा वेळेला तुम्ही ऍक्सेप्ट करता? आम्ही त्यांना समजून सांगतो की सर, आम्हाला तरी असं वाटतं तुमचंच अॅनिमल आहे, कुठे सापडलं होतं, फोटो तरी दाखवा. नाही, फोटो काढायला वेळ नाही भेटला म्हणे मला. मग किती दिवस झालं तुमच्याकडे? माझ्याकडे 2-3 दिवसच झालं. मग सर तुमच्यासोबतच कसं काय फ्रेंडली होतं, कारण आम्हाला तर हात पण लावू देत नाहीये. मग परत 4-5 दिवसांनी फोन करणार, कसे अॅनिमल. मग घाण काढायला, त्याची स्वच्छता ठेवायला आम्ही आहोत, पण तुम्हाला सगळी अपडेट्स पाहिजेत. मग कसलं प्रेम तुमचं? मग हे प्रेम फक्त दाखवण्यापुरतच झालं. मला असं वाटतं नातं असो किंवा कुठल्याही अॅनिमल बद्दलची जबाबदारी असो, प्रत्येक नात्यामध्ये किंवा प्रत्येक कमिटमेंटमध्ये चांगले दिवस असतात, वाईटही दिवस असतात. आणि आपण प्रॉमिसेस करतो की प्रत्येक चांगल्या किंवा वाईट काळामध्ये मी तुझ्यासोबत राहील. पण चांगल्या काळामध्ये तर परके पण आपल्या सोबत असतात, पण वाईट काळामध्ये साथ फार महत्वाची असते. आणि अशाच वेळेस त्या लोकांना ते ओझं होऊन जातं आणि मग ते सोडून देतात. सोडायचे खूप प्रकार असतात, त्याच्यापैकीच हे असे 2-4 म्हणजे सोडायचे पण प्रकार असतात. काय प्रकार आहेत? काही लोक दूर घेऊन जातात, तिथे सोडून देतात. काही लोक शेल्टरच्या बाहेर सोडून देतात. काही लोक हायवेवरती सोडून देतात. काही लोक जंगलामध्ये सोडून देतात. काही लोक क्लिनिक्सच्या बाहेर सोडून देतात, कारण त्यांना माहितीये एनजीओच्या बाहेर सोडलं तर एनजीओ वाले काही ना करून आत घेणार, ट्रीटमेंट देणार. क्लिनिकच्या बाहेर सोडलं तर ते मदत करणार. हायवेवर सोडलं तर गाडी खाली येऊन मरून जाणार. जंगलात सोडलं तर वाघ वगैरे खाऊन टाकणार. सो अशी पण लोक असतात. म्हणजे मला वाईट वाटतं अशा लोकांच्या मानसिकतेचं की एवढा माणूस कसा खाली पडू शकतो. नाही, म्हणजे मागे कारण काय आहेत की म्हणजे इतके दिवस तुमच्या घरात इतकं छान तुम्ही पेट म्हणून इतकं तुम्ही छान सांभाळ. मला असं वाटतं लोक आईवडिलांना अनाथ आश्रमात सोडतात, तर प्राण्यांचं काय? म्हणजे जबाबदारी घेणं होत नाही, घाण काढणं होत नाही, स्वच्छता करणं होत नाहीये, ओझं वाटतं. दैनंदिन आयुष्यामध्ये आपण इतके जास्त भरकटले गेलो आहोत. शो ऑफ्स करणं म्हणा, पैसा इम्पॉर्टंट वाटतो, किंवा बऱ्याचशा गोष्टी असं वाटतात आयुष्य जगायचे, आनंदाने जगायचे, लाईफमध्ये खूप काही करायचंय, पण आपले बेसिक एथिक्सच आपण विसरून जातो. आणि मला असं वाटतं की लोक जर आई वडिलांना अनाथ आश्रमामध्ये सोडतायत कारण अशी लोक आहेत, तर हे प्राण्यांची काय किंमत आहे त्यांच्यासमोर? आणि मी 10 पैकी एका माणसाचा जरी माइंडसेट चेंज करू शकलो तरी मला असं वाटतं जिंकलो आपण आपल्या परिस्थिती किंवा आपापल्या लेवलवरती. सिरियसली. तुम्ही जेव्हा रेस्क्यू करता तर अशा काही रेस्क्यूच्या म्हणजे केसेस असतील तुमच्याकडे ना, की कंटिन्युअसली अशा टाईपचा रेस्क्यू आम्हाला जास्त करावा लागतो, अशा टाईपचे मेडिकल इश्यूज असलेले ॲनिमल्स आमच्याकडे जास्त मी येतात? तुम्हाला सांगते, आम्ही मागच्या आठवड्यामध्ये एका डॉगला रेस्क्यू केलं होतं, ज्याच्या अंगावरती गरम तेल टाकलं होतं. काय सांगताय? एका वडापाववाल्याने. का तर तो दरवेळी त्याच्या गाड्याच्या इथे खायला मागण्यासाठी यायचा आणि मग त्याला असं वाटायचं की हा इथे येतोय, लोक माझ्याकडे येणार का नाही, म्हणून त्याने वडापाव तळतानाच ते तेल त्याच्या अंगावरती टाकलं. आणि मग नंतर आम्हाला कॉल आला, मग आम्ही त्याला रेस्क्यू केलं, शेल्टरमध्ये आणलं. पण मला असं वाटते 2 घास मागायची किंमत एवढी मोठी प्राण्यांसाठी, म्हणजे इतकं माणूस कसं, मला कळत नाही अशा लोकांच्या मानसिकतेबद्दल. तुम्ही जास्तीत जास्त त्याला थोडंसं दूर करा, आवाजाने म्हणा की हो इथून सरक बाजूला, पण तुम्ही एवढ्या क्रूरतेपर्यंत जाऊ शकता ज्याला काही बोलता येत नाही, जो स्वतःसाठी लढू शकत नाही, स्वतःचा त्रास सांगू शकत नाही. आणि मग तो 2-3 दिवस तसाच पाण्यामध्ये होता. मग आपल्यासाठी अँब्युलन्स येते पण त्यांच्यासाठी काहीच येत नाही ना. मग मला असं वाटतं की अशा लोकांचं काय करावं मला हेच कळत नाही.
म्हणजे काही काही इन्सिडेंट असे असतात जे आम्हाला स्वतःला खूप त्रास देतात इमोशनल आणि ह्या लेवलवरती. पण आम्ही काय करतो, पोलीस स्टेशनमध्ये जातो, कंप्लेंट करतो. कधी कधी पोलिसांनाच माहित नसतं की अच्छा तुम्ही कोणासाठी आलाय, सर कुत्र्यासाठी आलोय. कुत्र्यासाठी? त्यांचं असं असतं की अच्छा ह्यांच्यासाठी पण लॉज येतो. मग आम्ही त्यांना समजून सांगतो, सर ही क्रुलिटी आहे, हे असं नाही करायला पाहिजे, ह्याच्या मागे ही शिक्षा आहे. ते पण अवेअर नाही आहेत ह्या गोष्टीबद्दल. तर मग आमच्यासारखे एनजीओ वाले जेवढं जमेल तेवढं करायचा प्रयत्न करतात. मग आम्ही त्या डॉगला नीट करतो, एक क्वालिटी ऑफ ट्रीटमेंट देतो आणि त्याला त्याला हे दाखवतो की जशी वाईट माणसं आहेत तशी आमच्यासारखी चांगली पण आहेत आणि परत एकदा माणुसकीवरती त्याचा विश्वास आणून देतो परत. नाही, मग अशी कंप्लेंट ज्यावेळेला तुम्ही पोलिसांमध्ये जाऊन फाईल करता, तर म्हणजे अगेन्स्ट काही दंड किंवा काही म्हणजे नाही, काहीच नाही. 10 रुपये फाईन आहे फक्त. फक्त 10 रुपये फाईन हा, आहे? तुम्ही जर एखाद्या कुत्र्याला मारून टाकलं तर तुम्हाला 10 रुपये फाईन आहे आणि 2 वर्षाची शिक्षा होते, पण ती बेलेबल आहे. अरे बापरे. त्यामुळे काहीच होत नाही. मग समोरचा माणूस म्हणतो ठीक आहे, घरात तुम्हाला काय करायचंय. मग तुम्हाला खूप मोठी लढाई लढावी लागते जर तुम्हाला खरंच त्या माणसाला लिगल वे मध्ये काही पनिश करायचं असेल. पण मग लोकांचं असं होतं एवढं करण्यापेक्षा जाऊ दे, असू दे, राहू दे. असं कुठलं मोठं उदाहरणच नाही ना की ह्या कुत्र्याला असं झालं किंवा केलं म्हणून ह्या माणसाला एवढी मोठी शिक्षा झाली. बरोबर आहे. असं उदाहरणच नाहीये. पण अशी मोठी फार उदाहरणं आहेत जी रेप्युटेड न्यूज चॅनल्स दाखवतात. कुत्र्याला चावलं, कुत्र्याला हे झालं, कुत्र्याने चावा घेतला लहान मुलांचा. पण चांगल्या गोष्टी कधीच दाखवत नाही न्यूज चॅनल, अवेअरनेस कधीच क्रिएट करत नाहीये. मग तुम्ही प्रॉब्लेमवरतीच डिस्कशन का करता, कधी सोल्युशन्सवरती डिस्कशन तुम्ही का नाही करत. माझ्याकडे असे पण फुटेजेस आहेत जिथे लहान मुलं कुत्र्याला प्रोवोक करतात, त्यांच्या पिल्लांना गटरमध्ये टाकतायत, त्यांच्या पिल्लांना काठीने मारतायत. आजूबाजूला आई वडील आहेत त्यांचे, पण शिकवत काहीच नाहीत. आपल्याला लहानपणापासून शिकवलं गेलेलं आहे की ते कुत्रे, त्याला हात लावू नको, चावेल ते, तुला काहीतरी होईल. आपल्याला जेव्हा सब्जेक्ट्स असायचे की आपल्या हिस्ट्रीमध्ये असं झालं, आपला भूगोल असा आहे, मॅथमॅटिक्स आहे, का नाही लहानपणापासून आपल्याला शिकवलं गेलं की प्रत्येक प्राणी मात्रांबद्दल दया दाखवली पाहिजे. सो मला असं वाटतं ह्या बेसिक गोष्टी लहानपणापासून शिकवल्या गेल्या पाहिजेत. माझ्याकडे अशी पण लोक येतात, लहान मुलांना घेऊन येतात आणि शिकवतात, हात लावता त्याला, बघ ते चावत नाहीये तुला. तर आपण जर एखाद्या डॉगला काही त्रास नाही दिला तर ते आपल्यालाही चावत नाही. बरोबर. सो ही गोष्ट लहानपणापासून त्यांच्या डोक्यामध्ये टाकणं महत्वाचं आहे. पण आपल्याला काय शिकवलं, एखाद्या कुत्रा अंगावर आलं की दगड मारायचा, त्याला त्रास द्यायचा आणि ते तसंच मोठं होतं. नाही, खरंय. पण मग शाळा अशा काही इनिशिएटिव्ह घेत आहेत का की आम्ही स्वतः इनिशिएटिव्ह घेतोय. आम्ही प्रत्येक मंथमध्ये जवळपास 30 कॉलेजेस आणि स्कूल्सला रिच आउट करतो. आम्ही त्यांना हे सांगतो की आम्ही ॲज अ एनजीओ हे काम करतोय, आम्ही तुमच्या स्कूल्समध्ये येऊ, आम्ही वीकमधून किंवा 15 दिवसातून एक लेक्चर घेऊ अवेअरनेस टुवर्ड स्ट्रे ॲनिमल्स, की स्ट्रे ॲनिमल्सला कसं पेट करायचं किंवा त्यांना खायला कसं घालायचं. स्ट्रे ॲनिमल्स म्हणजे भारताची शान आहे, आपले श्वान आहेत ते भारताचे. देज आर द इंडिया ॲनिमल्स, आपले इंडिया ॲनिमल्स आहेत ते. जे पण ब्रीड ॲनिमल्स आहेत ते परदेशातले ब्रीड्स आहेत, पण इंडियन ॲनिमल्स हे आपले ॲनिमल्स आहेत आणि त्यांना जपलं आपलं काम आहे. हे माहीतच नाही पण त्यांना. मग आम्ही असं अवेअरनेस क्रिएट करू. पण 30 पैकी जवळपास 4 ते 5 अशा स्कूल्स म्हणतात की ठीक आहे या तुम्ही, आम्हाला आवडेल तुम्ही असं आमच्या स्कूलमध्ये केलं तर. सो अशा गोष्टी आहेत, आम्ही आमच्या पातळीवरती हाही प्रयत्न करतो. नाही, नक्कीच. आणि मॅम सध्या ना रिसेंटली एक सोशल मीडियावर पुष्कळ गाजतंय प्रकरण. कोल्हापूरमध्ये माधुरी हत्तीण एक आहे, तर तिला वंतारामध्ये शिफ्ट करण्यात आलं. त्याच्या मागे पुष्कळ म्हणजे दोन्ही साईडनी चर्चा होते. काहींचं म्हणणं आहे की व्यवस्थित होतं सगळं, पण वंतारावाल्यांना तिला विकत घ्यायचं होतं आणि त्यांनी नाही सांगितलं म्हणून पेटावाल्यांनी रिपोर्ट्स दिला आणि मग तिला शिफ्ट केलं. पण ती कोल्हापूरच्या तिथल्या पर्टिक्युलर धर्माच्या गावाची त्यांची ती आहे आणि तिथेच ती असायला पाहिजे. तर ह्याच्या सगळ्यावर तुमचं काय मत आहे? मला असं वाटतं हा मुद्दा फार मोठा आहे आणि ह्या गोष्टीबद्दल बोलायला गेलं तर मी फार लहान आहे. पण मी ॲज एक इंडिव्हिज्युअल ॲनिमल लव्हर म्हणून याच्याबद्दल मत माझं असं असेल की आपल्या महाराष्ट्रामध्ये सगळ्या गोष्टी फार ट्रॅडिशन्सवरती चालतात, बिलीफ्सवरती चालतात आणि पेटाच म्हणजे ज्यांनी ह्या गोष्टीमध्ये इन्व्हेस्टिगेट केलं किंवा त्यांनी फाईल केली, कंप्लेंट केली, ते पण ॲनिमल वेलफेअर ऑर्गनायझेशन्स आहे जे ॲनिमल्सच्या वेलफेअरसाठी काम करतं. आणि जेव्हा त्यांना असं काहीतरी जाणवलं की ती मेडिकली अनफिट आहे किंवा तिला बऱ्याचशा इंजुरीज आहेत ज्या दुर्लक्ष केल्या जात आहेत, तेव्हा त्यांना असं वाटलं की एक बेटर ट्रीटमेंट दिली पाहिजे. पण माझं ह्या गोष्टीवरती असं मत आहे की जर ती मेडिकली अनफिट आहे किंवा काय, कारण तुम्ही बघत असाल सोशल मीडियावरती तर ब्रिंग बॅक माधुरी असं खूप फार फेमस झालेलं आहे की नाही ती आमच्या गावाचा एक पार्ट आहे, तिला परत आणा, आम्ही 2 दिवस झाला जेवलेलं नाहीये, माझी आजी असं म्हणते, लोक रडतायत तिला. आणि मला असं वाटतं कुठेतरी आपण त्या बिलीफचा पण रिस्पेक्ट केला पाहिजे. दॅट इज लव्ह.
बरोबर. त्यांच्यासाठी ती फक्त हत्ती नाहीये, त्यांच्यासाठी त्यांच्या गावाचा तो एक भाग आहे. आणि त्यांचं असं म्हणणं आहे की गणपतीची मिरवणूक असो किंवा काही असो, ती इम्पॉर्टंट पार्ट आहे आमच्यासाठी. आणि मग मला असं वाटतं की तुम्ही वंताराला घेऊन गेला, नो डाऊट की तिथे वन ऑफ द बेस्ट ट्रीटमेंट तिला मिळेल, जिथे तिला एक बेटर एन्व्हायरमेंट दिलं जाईल. पण आपण म्हणतो ना की गावातला माणूस कितीही शहरामध्ये येऊ देत, पण गावाची कसर कोणीच काढू शकत नाही, कारण त्याचा जन्म, त्याचं सगळं तिथेच झालेलं आहे. तर मला असं वाटतं की जेव्हा तिचं सगळं इन्व्हेस्टिगेशन होईल, ट्रीटमेंट होईल, तेव्हा तिला परत आणून सोडावं, कारण ते सगळं तिला एक फॅमिलीचा पार्ट मानतात. आणि मला असं वाटतं की त्यांचं प्रेम आहे तिच्यावरती आणि ती परत आली पाहिजे. बरोबर आहे. मगापासून आपण ट्रीटमेंट बद्दल सतत आपला एक मुद्दा येतो की ट्रीटमेंट अॅनिमल्सची म्हटली की ती खूप खर्चिक असते, राईट? मग का बरं एवढा खर्चिक, म्हणजे इतकी ट्रीटमेंट महाग का बरं आहे? त्याला जेनेरिक औषधं वगैरे काही अवेलेबल नाहीयेत का? म्हणजे इतकं का महाग जातं? तुम्ही जर बघितलं असेल तर 90% ऑफ द मेडिसिन्स ज्या ह्युमनच्या असतात त्याच अॅनिमलसाठी असतात. ओके. मोस्ट ऑफ द अँटीबायोटिक्स, पेन किलर्स, ड्रेसिंग मटेरियल किंवा ज्या गोष्टी असतात ज्या ह्युमन्सला यूज केल्या जातात ना, त्याच अॅनिमलसाठी पण यूज केल्या अच्छा. जातात, बट इन अ डिफरंट फॉर्म. तर त्या खूप एक्सपेन्सिव्ह असतात. पण जर एखाद्या अॅनिमलला जर तुम्हाला बेस्ट ट्रीटमेंट प्रोव्हाइड करता आली तर त्याच्यामध्ये एक्सपेन्सेस खूप असतात. आता आमच्याच शेल्टरमध्ये मंथली आमचा जो एक्सपेन्सेस आहे अराउंड मेडिसिनचा, तोच 5.5-6 लाख आहे. बापरे. सो मेडिसिन्स एक्सपेन्सिव्ह असतात, कारण त्या इम्पॉर्टंट असतात काही मेडिसिन. आपण एखाद्या अॅनिमलला स्वस्त ट्रीटमेंट पण देऊ शकतो, पण मग त्याची रिकव्हरी फार लेट होते. सो मेडिसिन्स एक्सपेन्सिव्ह असतात, कारण ती क्वालिटी प्रोव्हाइड करतात अॅनिमलला आणि लवकर हील करतात. मग गव्हर्नमेंटकडनं तुम्हाला काही एड नाही मिळत का, की त्यांच्या काही फंडिंगमधनं तुम्हाला पर्टिक्युलर मेडिसिन्स मिळाले किंवा काही? मला असं वाटतं की मी जेव्हा साहस सुरू केलं, साहस सुरू झालं, तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा माझा फर्स्ट अप्रोच गव्हर्नमेंटलाच होता. अच्छा. गव्हर्नमेंट म्हणजे पिंपरी चिंचवड महानगरपालिका असू दे किंवा त्यांच्याकडे जाणं किंवा तुम्ही काहीतरी मदत करा, प्राण्यांची अवस्था खूप खराब आहे आपल्या इथे, मी माझा टाइम द्यायला तयार आहे, तुम्ही मला मदत करा, असं मी बऱ्याचदा बोललेलं आहे. पण बऱ्याच वेळी अशी उत्तरे यायची की आम्ही तर प्रयत्न करतोय पण होत नाहीये, वरतून हे येऊ देत, अर्ज येऊ देत, मग परमिशन येऊ देत. मग तेच एक रिझन होतं की मी माझं स्वतःचं काहीतरी सुरू केलं. ह्यांच्यासोबत भांडणं करण्यात किंवा वाद घालण्यात काही पॉईंट नाही. जर मला काहीतरी अॅनिमलसाठी करायचं तर मी माझ्या पातळीवर काय करू शकते. जेव्हा साहस सुरू झालं तेव्हा आम्ही बऱ्याचदा त्यांच्याकडे गेलो की तुम्ही आम्हाला काही मेडिसिन सप्लायज तरी द्या, जसं की कॉटन असतं, बँडेजेस असतात, परत त्याच्यानंतर वेट ट्रॅप्स असतात, बिटाडिन असतं, बेसिक गोष्टी. त्यांचं असं म्हणणं होतं की एवढे पैसेच नाही आहेत गव्हर्नमेंटकडे. कोटीमध्ये अनुदान येतं त्यांना पशुवैद्यकीय विभागाला, मग ते जातं कुठे? सो अशा गोष्टी आहेत. पण मग त्यांच्यासोबत जर मी भांडणं करायला लागेल तर मग जे काम मी करते त्यासाठी मला वेळच मिळणार नाही. बरोबर आहे. सिरियसली. आणि CSR ऍक्टिव्हिटीज पण बऱ्याच कंपनीज करत असतात, तर मग असं अशा कंपनीज तुम्हाला अप्रोच होतात का की हो, आमच्या हो. CSR ऍक्टिव्हिटीज आहेत तर त्याच्या थ्रू आम्ही तुम्हाला काहीतरी मेडिसिन्स देतो किंवा फंडिंग हो. देतो किंवा डोनेशन देतो? मला असं वाटतं की साहसमध्ये मागचे पहिले 2-3 वर्ष खूप डिफिकल्ट केले, कारण आम्ही काय करतो, कसं करतो हे लोकांना माहितीच नव्हतं. पण जेव्हा लोकांना कळालं की नाही, छान करतायत काहीतरी, पोरं लहान आहेत पण छान करतायत काहीतरी, आणि वाटतंय मनाला की काहीतरी छान होतंय अॅनिमलसाठी, बरीचशी लोक आम्हाला मिळत गेली. आणि मला आनंद वाटतो हे सांगायला, किंवा मला असं वाटतं की माझ्यावरती त्या प्राण्यांचा आशीर्वाद आहे ज्यांना मी वाचवलं, की जेव्हा पण आम्ही एखादा प्रॉब्लेम सांगतो लोकांना त्यांचा प्रॉब्लेम वाटतो तो. म्हणजे लिटरली माझ्या घरी लोक येतात, मला फोन करतात, गीता काय झालं, अच्छा केजेस नाही आहेत का, बरं ठीक आहे, तू येतेस का ऑफिसला, मग ठीक आहे मी हे करून देतो. लाईट गेली आहे, मग लोक म्हणतात की पाठवू का इलेक्ट्रिशियन आमच्या घरचा. लास्ट टाइम मला एक सांगावंसं वाटतं की आमचं शिफ्टिंगचं काम सुरू होतं शेल्टरमध्ये, आणि मी जस्ट असं टाकलं की मागचे 7-8 दिवस झालं आमचे एम्प्लॉईज 8 तास झालं सतत काम करतायत, आम्हाला जेवण आलं, आम्हाला खाण्यासाठी गोष्टी आल्या. आणि मला असं वाटलं की जी लोक आम्हाला फॉलो करतात ती फक्त फॉलो करत नाहीयेत, आमच्यासोबत राहतायत, जगतायत, आम्हाला मदत करतायत. आणि मी नेहमी सांगते की मी म्हणजे डे 1ला मी जेव्हा साहस सुरू केलं आणि आज जवळपास 6 वर्ष झाली, माझ्या मनामध्ये एवढा रिस्पेक्ट आणि ग्रॅटिट्यूड आहे. मी जेव्हा जेवते मी त्या गोष्टीबद्दल थँक्यू बोलते, मी जेव्हा लोकांसोबत हसते मी त्या गोष्टीबद्दल थँक्यू बोलते, मी जेव्हा रात्री झोपते तेव्हा मी पुढचा दिवस बघू शकते यासाठी थँक्यू बोलते. आणि मी खूप ग्रेटफुल आहे, प्रत्येक गोष्टीसाठी मी ग्रेटफुल आहे. आणि मला असं वाटतं माणसाने कितीही मोठं झालं तरी त्याचा एक तो काय म्हणतो एक बेसिक गोष्ट विसरणं नाही इम्पॉर्टंट आहे. आणि मला त्या गोष्टीबद्दल खरंच छान वाटतं की आज साहस जे पण आहे, साहस माझं बाळ होतं पण मोठं केलं ह्या लोकांनी, त्याला ग्रो केलं, त्याला कसं वाढवायचं हे सांगितलं. म्हणून साहसमध्ये जर तुम्ही याल ना तर मी आजपर्यंत कधीच असं नाही की मी फाउंडर आहे,
कधीच नाही. 6 प्रत्येकाचं घर आहे. तुम्हाला जसं राहतं तसं राहा तुम्ही. पण ऍट द एंड इंटेन्शन्स आहेत की अॅनिमल्सला मदत झाली पाहिजे. सो असं आहे ते. आणि नाव इट्स लाईक फॅमिली. आणि मला आनंद वाटेल 6 वर्षापासून म्हणजे डे 1ला जी लोक माझ्याकडे कामाला आली 30 लोक 6 वर्ष झाले आमच्याकडे आहेत. म्हणजे एकही माणूस काम सोडलं नाही किंवा कोणाला काढलं नाही. किती जणांची टीम आहे मग साहसची? 12 लोक ऑफिशियली सॅलरी बेसिसवरती काम करतात आणि 5 लोक आवड आहे म्हणून आमच्यासाठी काम करतात. मस्त. आपल्याकडे अशी पण लोक आहेत जे IT मध्ये काम करतात, सॅटर्डे संडे येतात. आमच्याकडे अशा पण फिमेल्स आहेत ज्या डिप्रेशनमधून जातात हो. आणि त्यांना थेरपिस्टने सजेस्ट केलंय की अॅनिमल वेलफेअरमध्ये किंवा NGO मध्ये जाऊन व्हॉलंटिअरिंग करा. कारण अॅनिमल सोबत खूप बेटर फील होतं. ते तुम्हाला जज करत नाहीत, ते तुमच्या रंगावरून, तुम्ही घातलेल्या कपड्यांवरून तुमच्यासोबत ट्रीट करत नाहीत. त्यांच्यासमोर एखादा आंधळा येऊ द्या किंवा एखादा मोठ्या कंपनीचा CEO द्या, ते तुम्हाला सेम ट्रीट करतील. त्यामुळे अशी पण लोक आहेत ज्यांचा डिवोर्स झालेला आहे ते आमच्याकडे येतात. ज्यांचे आई वडील कुठल्या तरी ऍक्सिडेंटमध्ये गेलात ते आमच्याकडे येतात. बिकॉज त्यांना अॅनिमल सोबत खूप सेफ आणि छान फील होतं. सो अशी लोक पण आहेत आमच्या इथे येणारी जे आम्हाला मदत करतात दिवसभरामध्ये. मॅम, आपण ना ॲनिमल क्रुएलिटी बद्दल बोलत होतो. तर इतकी वर्ष झाले तुम्ही काम करता आहात, तुम्ही वेगवेगळ्या केसेस बघितल्या असतील. तर आतापर्यंत असं कुठलं होतं की म्हणजे ह्या थरापर्यंत माणसं जातील याचा तुम्ही कधी विचारही नव्हता केला आणि असं पण घडतंय? अशा खूप केसेस आहेत ऍक्च्युली ज्या आम्हाला खूप डिस्टर्ब करतात एक माणूस म्हणून. त्यातलीच एक केस अशी आहे की 1-2.5 वर्षापूर्वी आम्ही केस पाहिली होती जिथे कन्स्ट्रक्शन साईटवरती एक कामगार राहायचा आणि तिथले आजूबाजूचे लोक किंवा म्हणायचे की आमच्या एरियामधून ना खूप कुत्र्यांची पिल्लं गायब होतात. अच्छा. तर आम्हाला कळत नाहीये, पण कोणी जर मारलं असेल तर त्यांची बॉडी पण सापडत नाहीये, तर तुम्ही प्लीज काहीतरी करा, काहीतरी चुकीचं होतंय. मग एका मुलीने रात्री 2 का 2:30 वाजता वॉशरूमला उठल्यानंतर तिच्या गॅलरीमधून बघितलं की एक माणूस आहे तिच्या घराच्या समोरचा जो पिल्लांना घेऊन जात होता. आणि जेव्हा दुसऱ्या दिवशी ती त्याला विचारायला गेली की तुमने कल वो उठाया था ना कुत्ते का बच्चा, तो कहाँ पे वो? विकलं त्याने? हा, तर तो म्हणला की नाही विकलं नाही. तो म्हणला की मी तर नव्हतं उचललं. तर ती म्हणली मी बघितलंय तुला, माझ्याकडे व्हिडिओ आहे. मग त्याने तिला नीट उत्तरच नाही दिलं. मग तिने मला कॉल केला की मॅम असं काहीतरी आहे आणि मला खूप डाऊट येतो आणि तो त्यांच्या घरामध्ये पण मला येऊ देत नाहीये. पत्र्याचं त्याचं शेड होतं जे बिल्डरने त्यांना बांधून दिलं होतं, तो तिथे काम करायचा. तर मग मला कॉल आला. मग मी त्यांना म्हणलं ठीक आहे. मग आम्ही गेलो. आमच्या तिथेच तो एरिया होता आणि त्याची बायको होती घरामध्ये आणि ती स्वयंपाक बनवत होती. आणि मग मी तिला सांगितलं की काय आहे म्हणलं कुकरमध्ये, कारण मला डाऊट आला, स्मेल येत होता. तर ती म्हणली चिकन आहे. तर म्हणलं ठीक आहे बघू. तर आम्ही जेव्हा बघितलं तेव्हा चिकनचे पीस फार डिफरंट दिसतात आणि बाकीचं, तर मला डाऊट आला. मग आम्ही सगळी टीम घेऊन गेलो होतो. मग मी माझ्या एम्प्लॉयला किंवा माझ्या टीम मेंबरला म्हणलं की तू मध्ये जाऊन बघ. तिने तिच्या नवऱ्याला कॉल केला. त्याचा नवरा म्हणला तुम्ही असं नाही करू शकत. आम्ही आत गेलो तर आपण दोरीवरती कपडे कसे वाळू घालतो, त्यांनी तसे पीस वाळू घातले होते त्या पप्पीचे. म्हणजे पाय, डोकं, हात. आणि ती लोक रोज थोडं थोडं करून आपण चिकन कसं खातो तर ती लोक तसं त्यांचं मीठ खात होते पपीजचं. आणि तुम्हाला अजून एक गोष्ट फार म्हणजे माझ्या अंगावर काटा आलाय की तो माणूस आपलं भाजी कापतो ना त्या चाकूने कापायचा पपीजला. म्हणजे किती जास्त ती गोष्ट आपण आपल्या इमॅजिनेशनच्या बाहेर आहे, पण त्या व्यक्तीनं ते केलंय. म्हणजे ती गोष्ट आम्ही 15 ते 20 मिनिटं असं होतं की काय करायचं ह्याच्यासोबत. आणि आम्ही जेव्हा बघितलं तेव्हा ती आजूबाजूची लोक पण आली आणि तुम्ही मानसिकता समजू शकता त्या माणसाची काय होती आणि काय आहे. तो पपीजला म्हणजे कुत्र्यांना मारून खायचा तो. किती म्हणजे काय वाटलं असेल त्या पपीजला जेव्हा त्यांना कापलं गेलं असेल, जेव्हा त्यांना उचललं गेलं असेल, स्वतःसाठी फाईट करू शकले नसतील, कोणाला काही बोलू शकले नसतील आणि त्यांच्या साईडची स्टोरी कधी लोकांपर्यंत आलीच नसती कदाचित जर ती गोष्ट समोर आली नसती. म्हणजे इतकी क्रूरता आहे माणसांच्या लोकांमध्ये की माणूस एवढा नीच पद्धतीने सुद्धा वागू शकतो. म्हणजे ह्याच्यापेक्षा काय बोलू. मग आम्ही त्या माणसाला बोलवलं, त्याला मारलं, हाणलं, पोलीस स्टेशनमध्ये गेलो. पोलिसांनी सांगितलं की अच्छा ऐसा नाही करायचं. म्हटलं असं तुम्ही त्याला 10 फटके तरी मारा. हो बरोबर. तुम्ही त्या पपीजला परत आणून देऊ शकत नाही, पण कशावरून हा पुढे कुठे गेला तर तिथे असं काही करणार नाही. कारण मी प्रत्येकच वेळी ह्याच्यावरती नजर नाही ठेवू शकत. मग त्याला 2 दिवस त्यांनी ठेवलं आमच्या बोलण्यावरून. जेव्हा आम्ही त्यांना फोर्स तरी केलं बाबा की हे चुकीचं आहे, असं आहे तसं. आणि त्यांच्यासाठी पण असं होतं इसने असं की आहे. मग आम्ही त्यांना व्हिडिओज दाखवले, फोटोज दाखवले की सर हो हे पण होतंय. असं नाही की माणसांसोबतच चुकीच्या गोष्टी होतात, प्राण्यांसोबत सुद्धा होत आहेत. मग तेव्हा त्याला त्यांनी मारलं. मग मी त्याला त्यांच्याकडून लिहून घेतलं. ज्याला एज्युकेशनच माहित नाही त्याच्याकडून काय लिहून घेण्याचा तरी अर्थ होता. पण आम्ही त्याला सांगितलं बाबा की असं पुढे काही करू नकोस किंवा असं काही. ते आजूबाजूच्या लोकांना सांगितलं की तुम्ही त्याच्यावरती लक्ष ठेवा. सो असं पण आहे. ही एक केस जिने मला कदाचित महिनाभर झोपू दिला नाही आणि आमच्यासाठी फार डिफिकल्ट होतं ते सगळं बघणं.
कारण आम्ही ते पीसेस स्वतः बॅगमध्ये टाकलेत. मग आम्हाला लोकांनी पपीजचे फोटो दाखवले आणि आम्हाला एवढं वाईट वाटलं की अरे यार, एवढं वाईट म्हणजे कसं वागू शकतात लोक. दुसरी केस म्हणजे अशी झाली की मांजरी होत्या 7-8 पर्शियन कॅट्स होत्या, ज्या पुण्यामध्ये सदाशिव पेठेमध्ये राहत होत्या एका बिल्डिंगमध्ये. आणि तिथे त्यांचेच फॅमिली मेंबर त्यांनी आम्हाला सांगितलं की प्लीज मेरा नाम मत लो, लेकिन ऐसा ऐसा हो रहा है. आणि तिने व्हिडिओज पाठवले आम्हाला. तर त्या व्हिडिओजमध्ये ज्या पर्शियन कॅट्स होत्या ना, व्हाईट कलर होता पर्शियन कॅटचा, पण ती काळी झाली होती स्वतःच्या घाणीने. स्वतःच्याच घाणीने. बाथरूम तिथेच करायची, हे सगळं व्हायचं. आणि स्वतःच्याच पॉटीमध्ये त्या बसल्या होत्या. एका केजमध्ये 7-7 मांजरी. एवढीशी केज आहे ज्याच्यामध्ये एका मांजरीला पण बसताना 7-7 मांजरी ठेवल्या होत्या. आणि जेव्हा पिल्ल व्हायची तो विकायचा, पिल्ल व्हायची तो विकायचा. एका फ्लॅटमध्ये एका रूममध्ये त्या 7 मांजरींना बंद केलं होतं. आणि त्यांनी जवळपास 3 वर्ष त्या मांजरींनी हवा, आकाश किंवा ऊन काहीच बघितलं नव्हतं. आणि जेव्हा आम्ही तिथे गेलो की तुम्ही हे चुकीचं ठेवता, तर त्याचं असं म्हणणं होतं की माझं प्रेम आहे त्यांच्यावरती. हे प्रेम आहे, हे प्रेम आहे, माझं प्रेम आहे त्यांच्यावरती. हमारे घर में कोई खाना नहीं खाता है, अगर वो खाना नहीं खाते तर म्हणलं मग तुम्ही क्लीन का नाही ठेवत त्याला, तुम्ही स्टेरिलायझेशन का नाही करून घेतले त्यांचं. नाही हमको बच्चे बहुत पसंद आहे. म्हणलं किती, एकदा झालं ना, तू एकदा लेटर दिलं ना तिने, मग तू नसबंदी करून घे तुझं प्रेम आहे, तिला बाहेर फिरव, तिला फ्रीडम काय असतं हे दाखवून दे. तर नाही म्हणे आमचं प्रेम आहे, तुम्ही घेऊन नाही जाऊ शकत. मग शेवटी आम्हाला भांडावं लागलं, त्यांच्यासाठी लढावं लागलं. मग शेवटी आम्ही त्यांना घेऊन गेलो. 7पैकी एकही मांजर मेडिकली हेल्दी नव्हती. आणि जेव्हा त्यांना आम्ही बाहेर काढलं तेव्हा आम्हाला असं फील झालं की त्यांनी कदाचित पहिल्यांदा आकाश बघितलंय, त्यांनी पहिल्यांदा कदाचित त्यांच्या डोक्यावरून कोणीतरी हात फिरवलाय, त्यांना पहिल्यांदा त्यांच्याबद्दल कोणीतरी काळजी व्यक्त केली आहे की ट्रीटमेंट करा, हे करा, ते करा. अशी एक केस होती. त्यानंतर मला असं वाटतं की लोक जेव्हा प्राणी पाळतात किंवा विकत जरी घेऊन येतात तरी ते फारसे ना सेन्सिबल विचार करत नाहीत. कारण तुम्हाला, मला ॲनिमल आवडतं पण माझ्या घरातल्या फॅमिली मेंबरला आवडत नाही, तर नाही होणार आहे ते. कारण तुमच्यासारखं माझ्यासारखं तेही आजारी पडतात, त्यांनाही कुणीतरी काळजी घेणार लागतं. सो आमच्याकडे अशी पण एक केस आली होती. एक मुलगा होता जो जॉब करत होता आणि त्याने हस्की घेतलं होतं आणि विकत घेतलं होतं त्याने हस्की पैसे देऊन. आणि तो आमच्याकडे आला आणि म्हणला की मॅम मला माझं जे हस्की आहे ना त्याची तब्येत बरी नाहीये, तर प्लीज तुम्ही ट्रीटमेंट करा. म्हणलं ठीक आहे, तू 7 दिवस ये, कारण तो सिरियस आहे. म्हणलं त्याने जेवण पण सोडलेलं आहे, तुला 7 दिवस सकाळ संध्याकाळ त्याला ट्रीटमेंटला घेऊन यावं लागेल, आपण सगळ्या ब्लड टेस्ट करू. तर तो मला म्हणला की मॅम मला 7 दिवस तर येणं पॉसिबल नाही, सॅटर्डे संडे मला सुट्टी असते, मी 2 दिवस येऊ शकतो. मग मी म्हणलं अरे पण त्याला रोज घेऊन येणं महत्वाचं आहे, कारण तो मरून जाईल म्हणलं असं जर असेल तर. तो म्हणला की म्हणलं घरामध्ये आई असेल ना, बहीण असेल, वडील असतील. तर मला म्हणलं नाही मॅम, त्यांना प्राणी आवडत नाहीत. मग म्हणलं हा विचार तू विकत घेताना करायला पाहिजे होतास म्हणलं, पण मग आता त्याला गरज आहे. म्हणलं सुट्टी टाक मग तुझ्या कामावरती. नाही म्हणे कामावरती ह्या गोष्टीसाठी सुट्टी देणार नाही. म्हणलं आई आजारी असती तर सुट्टी घेतलीच असतीस का नाही 2 दिवस. मग ते म्हणले असते का, त्यांना सांग की माझ्यासाठी माझा कुत्रा फार महत्वाचा आहे आणि तो आजारी आहे, तर त्याच्यासाठी मला तिथं असणं फार महत्वाचं आहे. तर तो म्हणला की नाही मॅम फार डिफिकल्ट आहे ते माझ्यासाठी. म्हणलं मग कसं करायचं रे. मग मला म्हणलं मॅम 2 दिवस तुम्ही त्याची ट्रीटमेंट करा, बघू मग काय होते पुढे. मला असं वाटतं सगळ्यांसाठीच हे फार इम्पॉर्टंट आहे, जे पण याच्या पुढे ॲनिमल पाळायचं किंवा विकत घ्यायचा विचार करतायत, की प्राणी पाळणं किंवा आपल्या घरामध्ये एक नवीन सदस्य असण्यासारखं असतं ते. आणि तुमच्या घरामध्ये जर एखाद्या पर्सनल ॲनिमल आवडत नाहीये किंवा तुम्ही काही फ्युचर प्लॅन्स करताय, शिफ्ट होताय, तुम्ही लग्न करताय, तुमची वाईफ उद्या जाऊन प्रेग्नेंट होईल, ह्या सगळ्या विचार करूनच तुम्ही पुढच्या 5 ते 10 वर्षाचा ॲनिमलला घेऊन या. उगाच तुम्ही घेऊन येऊन त्याला त्रास देऊ नका, त्याचं लाईफ तुम्ही अनकम्फर्टेबल करू नका. जेव्हा मी त्या मुलाला भेटले किंवा मी त्याचा ओव्हरऑल एक्सपिरियन्स बघितला तेव्हा मला असं कळालं की एज्युकेशनच नाहीये लोकांना. त्यांचं असं म्हणणं की प्राणी आणलं झालं, विषय संपला. मग वॅक्सिनेशन्स असतात त्यांचे, कुठला एखादा आजार होऊ नये म्हणून त्यांना हे लसीकरण दिलं जातं किंवा त्याची प्राइस काय असते, मग किती डिफिकल्ट असतं. मग हस्कीला एका विशिष्ट वातावरणात ठेवायची गरज असते, त्यांना ग्रूमिंग फार इम्पॉर्टंट असतं. आणायचं म्हणून आणायचं असं नसतं ते. सो अशा काही गोष्टी असतात, लॅक ऑफ अवेअरनेस असतो लोकांमध्ये आणि त्यांना एज्युकेशन देणं फार इम्पॉर्टंट असतं. आणि प्राणी म्हणजे आपल्या घरच्यांसारखंच असतात, तर जसं ते आजारी पडल्यावर आपल्याला त्यांच्यासोबत राहावं लागतं तसंच ॲनिमलसाठी पण असतं. मग शेवटी तो आला, 2-3 दिवस त्याने सुट्टी काढली.
आणि मग शेवटी ते डॉग खायला लागलं. चला, थँकफुली घेतली सुट्टी तर. हा घेतली. असे कुठले वॅक्सिन्स मॅन्डेटरी आहेत किंवा वर्षातून साधारणपणे किती वेळेला वॅक्सिन्स द्यावे लागतात किंवा किती वेळेला डिवॉर्मिंग करायला पाहिजे सो दॅट पुढे जाऊन त्यांची तब्येत चांगली राहील ॲनिमल्सची? कुठलं पण ॲनिमल तुम्ही जर पाळताय तर त्याचं डिवॉर्मिंग होणं इम्पॉर्टंट आहे, कारण पोटामध्ये जंतू होतात. दुसरी गोष्ट म्हणजे रेबीज वॅक्सिनेशन, ज्याला ARV म्हणतो आपण, ते होणं फार इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर 9-in-1 वॅक्सिनेशन असतं, जे डिस्टेंपर, गॅस्ट्रो अशा बऱ्याच रोगांसाठी असतं, ते महत्वाचं असतं. सेम विथ कॅट्स. सो कुठलं पण तुम्ही पेट पॅरेंट असाल तर ह्या वॅक्सिनेशन्स कुठल्याही सरकारी हॉस्पिटलमध्ये किंवा नियर बाय प्रायव्हेट क्लिनिकमध्ये तुम्हाला सांगितले जातात. मग हे वर्षातून एकदा वर्षातून दिलं की एकदा. झालं? 9-in-1 जे असतं त्याचे 2 बूस्टर्स असतात. ARV वर्षातून एकदा असतं. डिवॉर्मिंग तुम्हाला करत राहावं लागतं. आणि बाकी नॉर्मल ग्रूमिंग वगैरे तर असतंच. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे लोकांना असं वाटतं प्राण्याला आणलं आणि घरात चेन मारून बांधून ठेवलं की आमची जबाबदारी संपली. Right. 2 वेळेचं जेवायला देतो ना आम्ही. बरोबर. मग आम्ही जेव्हा विचारतो की सर आपने डॉग को ऐसे नीचे रखा है, जब बारिश होती है तो वो भीग जाता है. अरे मॅडम मैं 2 टाइम का खाना देता हूं ना उसको. मग असं म्हणणे 2 टाइमचं जेवण तर आपण भिकाऱ्याला पण देतो. आपण 2 टाइमचं जेवण, पण मग त्या प्राण्यांच्या आयुष्याला काय अर्थ आहे की नाही? पाणी आलं, थंडी वाजली तरी तो त्याच केजमध्ये आहे. त्याच्यासोबत त्याला कोणी बघायला येत नाही ना, त्याच्यासोबत कोणी खेळतंय, त्याला फ्रीडम नाहीये, तो बाहेर जाऊन खेळू शकत नाही. मग अशापेक्षा तो बाहेरच बेटर होता, जो तुम्ही त्याला चेन करून ठेवताय. तर मला असं वाटतं, लोक म्हणतात ना हम तो हमारे कुत्ते को बहुत अच्छे से रखताय. म्हणजे काय? चांगलं ठेवणं म्हणजे तुम्ही त्याला वॉकला घेऊन जाताय, तुम्ही त्याच्यासोबत खेळताय, तुम्ही त्याला छान खायला देताय, तुम्ही त्याला तुमच्या प्रत्येक इव्हेंटचा, लाईफचा एक इम्पॉर्टंट पार्ट मानताय. जेव्हा त्याला कुठला त्रास होतो तेव्हा तुम्हालाही त्रास होतोय आणि तुम्ही त्याच्यासाठी बेस्ट पॅरेंट व्हायचा प्रयत्न करताय. आणि मला असं वाटतं हेच पेट पॅरेंटिंग असतं. नाही, ऍक्च्युली सिरियसली बऱ्याच वेळेला ना सिक्युरिटी म्हणून डॉग्सला घेण्याचा ट्रेंड असतो की, आणि मग मुद्दाम त्यांना चिडचिडे ते व्हावे, जसं तुम्ही मगाशी पण मेन्शन केलं ना की त्याला खायलाच देत नाहीत, सो दॅट ते खूप चिडचिडे असतात आणि ते अग्रेसिव्ह असतात. सो तुमचं सिक्युरिटी पर्पज हे होतं. आमच्याकडे एक देव म्हणून डॉग आले, पिटबुल आहे, तर त्याला मी रेस्क्यू केलं होतं. तर त्याला फक्त पिटबुल लोकांना काय वाटतं अग्रेसिव्ह असतात हो. आणि फार नको बाबा, घाबरतात लोक पिटबुलला. मग पिटबुल किंवा रॉटवायलर डॉगला अडॉप्ट करायचं किंवा विकत घ्यायचं रिझन असं असतं की सेफ्टीसाठी पाहिजे. नथिंग इज रॉंग इन दॅट, अंटिल अनलेस तुम्ही त्याला बेस्ट क्वालिटी ऑफ लाईफ देताय, काही प्रॉब्लेम नाहीये. पण तुम्ही त्याला खाली फक्त एक सिक्युरिटी गार्ड म्हणून ठेवताय आणि तो भुंकतोय. जसा देव आम्ही रेस्क्यू केला होता त्याला फक्त भुंकण्यासाठी आणि लोकांना घाबरवण्यासाठीच ठेवलं होतं. जेव्हा त्याचा आवाज संपला, जेव्हा त्याने भुंकणं सोडून दिलं, कारण तो कालांतराने म्हातारा झाला, मेडिकल इश्यूज सुरू झाले, तेव्हा त्यांनी मरण्यासाठी त्याला सोडून दिलं. म्हणजे लोक स्वतःच्या स्वार्थासाठी काय काय करू शकतात. म्हणजे तुम्ही प्राण्यांना पण यूज करताय स्वतःच्या स्वार्थासाठी. सो अशा पण काही केसेस आहेत जिथे मला असं वाटतं माणसांचा स्वार्थ एवढा वाढलेला आहे ना की त्याच्या पुढे बरोबर काय चुकीचं काय हे आपण विसरून गेलेलो आहोत. आणि मॅम तुम्ही काही सजेशन्स देऊ शकाल का, म्हणजे आमच्यासारखे जे पेट लवर्स असतात किंवा मी आता स्वतःला करत मगाशी पहिला सुरुवातीलाच म्हटलं तसं पेट लवर आहे की नाही आय डोंट नो, पण न्यूट्रल लोक आहेत किंवा जे पेट लवर्स आहेत की त्यांनी त्यांच्या गाडीमध्ये काही फर्स्ट एड किट्स ठेवावे का, किंवा कुठल्या प्रकारचं काय गोष्टी ठेवायला पाहिजेत की स्ट्रे ॲनिमल्सला ते मदत करू शकतील कुठल्या ना कुठल्या स्वरूपात? मला असं वाटतं की लोकांना असं वाटतं की ना NGO ची लोक जे आहेत ना ते सुपर पॉवर किंवा त्यांच्याकडे काहीतरी गॉड्स आहेत, दे आर गॉड, ते कुठे पण येऊ शकतात, ते कुठल्याही परिस्थितीमध्ये मदत करू शकतात. तर मला असं वाटतं की आम्हाला पण फॅमिलीज आहेत, आम्हाला पण फॅमिली इश्यूज असतात, आमचे पण हजबंड, वाईफ, गर्लफ्रेंड, बॉयफ्रेंड्स असतात, आम्हालाही फेस्टिवल्स असतात किंवा आमच्या घरामध्येही इव्हेंट असतात. बट ॲट दी एंड आम्ही सगळ्या गोष्टींमधून टाइम काढून यांच्यासाठी काहीतरी करायचा प्रयत्न करतोय, कारण आम्हाला त्यांच्याबद्दल काळजी आहे. बऱ्याचदा असं होतं की एखाद्या माणसाचा कॉल येतो की मॅम आप यहाँ पे आ जाओ, एक पपी है छोटा सा और ना उसके बॉडी के ऊपर कुछ लगा हुआ है, एवढंसं पपी असतं, तो आप लेके जाओ. मग आम्ही त्यांना म्हणतो की सर तुम्हाला घेऊन यायला पॉसिबल आहे का? नाही, मी कैसे हात लगाऊ उसको, एवढंसं पपी येते, तुम्ही आरामात उचलून त्याला गाडीमध्ये ठेवू शकता, आमच्याकडे आणू शकता, ट्रीटमेंट करू शकता. बिकॉज वी ॲज अ NGO प्रत्येक ठिकाणी आम्ही नाही येऊ शकत तुमच्या मदतीला. तुम्ही ॲज अ इंडिव्हिज्युअल म्हणून पण थोडीफार मदत करू शकता, जेणेकरून आमच्यासारख्या NGOचा थोडा लोड शेअर होऊ शकतो. आणि प्रत्येक वेळी NGOनेच मदत केली पाहिजे हा माइंडसेट पण फार चुकीचा आहे. NGO म्हणजे NGOला कुठलं गव्हर्नमेंट फंडिंग नाहीये. त्यांना वाटतं प्राण्यांना मदत करावी आणि त्यांच्यासाठी काहीतरी करावं म्हणून ते काम करतायत. आम्हाला अशी पण लोक म्हणतात मग बंद करा ते NGO, काय कामाचे मग तुम्ही फार स्टुपिड लोक आहात, थर्ड क्लास लोक आहात, आम्हाला अशा शिव्या पण येतात. काय करताय मग तुम्ही? मग आम्ही त्यांना एक्सप्लेन करतो सर वो कितना छोटासा पपी आहे. मग आम्ही जेव्हा बघतो तेव्हा त्याच्याकडे मर्सिडीज असते, गाडी असते, पण तो त्या पपीला, कारण त्यांच्या डोक्यामध्ये असं की हे काम माझं नाही, मी कॉल केला विषय संपला,
आता एनजीओ वाल्यांचं काम आहे पुढे जे करायचंय. आणि ज्या लोकांना खरंच प्राण्यांसाठी काहीतरी मदत करायची आहे किंवा ज्यांचं म्हणणं आहे की मॅम आम्ही काय करू शकतो, काही करू नका. पहिली गोष्ट म्हणजे अॅनिमल्स बद्दल जर खूप काही प्रेम नसेल तर ज्यांना आहे त्यांना त्रास देऊ नका, त्यांना त्यांचं काम करू द्या. दुसरी गोष्ट म्हणजे अॅनिमलसाठी काहीतरी करायची इच्छा असेल दैनंदिन आयुष्यामध्ये तर तुम्ही तुमच्या गाडीमध्ये पेडिग्री ठेवू शकता, काही खायला ठेवू शकता, सोसायटीच्या किंवा घराच्या बाहेर पाण्याचं एखादं बाउल ठेवू शकता जे तुम्ही रोज फील करू शकता. आणि तुम्हाला असं असेल की नाही मला मदत पण करायची तर तुम्ही तुमच्या गाडीमध्ये एक छोटीशी फर्स्ट एड किट ठेवू शकता, ज्याच्यामध्ये ट्रॉपिक्युअर किंवा असे काही स्प्रेज आहेत जे जखमेवरती मारू शकतो आपण. त्याच्यानंतर बोल्फो पावडर, अशा बऱ्याचशा पावडर आहेत ज्या आपण टिक्सवरती फ्लीजवरती टाकू शकतो. त्याच्यानंतर बँडेज असते, एखाद्या डॉगचं जर रक्त थांबतच नाहीये पण हॉस्पिटलमध्ये जाऊपर्यंत आपण बँडेज करू शकतो का, बँडेज ठेवू शकता. अशा गोष्टी तुम्ही तुमच्या गाडीमध्ये ठेवू शकता. एखादा पार्लेजीचा पुडा ठेवू शकता. आता लोक म्हणतात पार्लेजी अॅनिमल्सला देणं चांगलं नाहीये, पण काही नसण्यापेक्षा पार्लेजी दिलेलं बेटर आहे, बरोबर. कारण ते आपण रोज थोडी ना देणार आहे. सो असं काही आपण आपल्या इंडिव्हिज्युअल लेवलवरती मदत करू शकतो अॅनिमल्सला. मला असं वाटतं प्रत्येकानेच अॅनिमलसाठी काहीतरी करावं, हा फोर्स आहे. पण प्रत्येकाने अॅनिमल लव्हर्स जे करतायत त्यांच्यासोबत न्यूट्रल राहावं ही रिक्वेस्ट आहे. कारण तुम्ही एवढं तर करूच शकता. आम्ही तुम्हाला म्हणत नाहीये की तुम्ही हे कराच अॅनिमलसाठी. नाही कल से खाना खिलाना ही पडेगा मॅडम आपको. तुम्ही मला म्हणतात नाहीये मी अॅनिमल लव्हर, मला अॅनिमल्स पासून भीती वाटते. मग जसं मी तुम्हाला फोर्स करू शकत नाही की तुम्ही अॅनिमलसाठी करा, तुम्ही मला फोर्स करू शकत नाही की मी हे करू नये. कुठेतरी तुम्ही आणि मी त्यांच्यासोबत राहायला शिकलं पाहिजे, कारण आपल्याला पीस पाहिजे आणि त्यांनाही सेमच पाहिजे. त्यांना असं खूप काही भारी नाही पाहिजे, त्यांना फक्त 2 वेळचं जेवण पाहिजे आणि जेव्हा ते आजारी पडतात तेव्हा कोणीतरी हॉस्पिटलपर्यंत त्यांना नेऊन आणण्यासाठी एक माणूस पाहिजे. एवढंच त्यांच्या लाईफचं अस्तित्व आहे आणि जे आपण रिस्पेक्ट केलं पाहिजे. मॅम थोडंसं ना पर्सनल पण प्रश्न मला तुम्हाला विचारायला आवडेल की आता इतकी वर्ष झाली तुम्ही काम करताय आणि दोन्ही प्रकारची लोक समाजामध्ये आहेत, तर तुम्हाला कधी काही कुठले असे थ्रेट्स आले की कोणी तुम्हाला खूप त्रास द्यायचा प्रयत्न केला की त्यांना नाही आवडते की तुम्ही जे काम करताय? हो, तुम्ही जर बघितलं असेल सोशल मीडियावरती बऱ्याचशा कमेंट्स येतात आणि मला असं वाटतं की त्याच्यामध्ये असं पण सांगितलं जातं की जर तुम्हालाच एवढंच प्रेम आहे प्राण्यांबद्दल तुम्ही घरी घेऊन जावा, किंवा ज्या कुत्र्याने जर कोणाला चावलं तर तुम्ही जबाबदारी घेणार का. मग त्याच्याबद्दल मला असं वाटतं की जर मी एखाद्या भिकाऱ्याला खायला दिलं आणि त्या भिकाऱ्याने कोणाचा तरी मर्डर केला तर मग मी जबाबदार असणार आहे का. सो माणुसकी फार बेसिक असते जी प्रत्येकांबद्दल वाटते. सो असं नाही की एखाद्या प्राण्याला मी खायला दिलं तर मी जबाबदार असणार आहे त्या गोष्टींसाठी. त्याच्यामध्ये अशा पण कमेंट्स असतात की प्राण्यांबद्दल एवढंच प्रेम असेल तर मग तुम्ही त्या सगळ्या प्राण्यांना तुमच्या घरामध्ये का ठेवत नाही. मग आम्ही जेव्हा एखादी अॅनिमल क्रुएल्टी केस हँडल करतो मग तो कुठला तरी पॉलिटिकल बॅकग्राऊंडमधून असतो, मग ते आम्हाला थ्रेट्स देतात, त्यांची लोक आम्हाला म्हणतात. म्हणजे मला तर अशी पण कमेंट किंवा असा पण व्हॉट्सअप मेसेज आला होता की व्यवस्थित घरी जात जा मॅम तुम्ही आणि व्यवस्थित येत जा, उद्या तुम्हाला काही झालं तर. बापरे. सो असे पण थ्रेट्स येतात आम्हाला. पण त्याच्यासाठी खूप स्ट्रॉंग माइंडसेट लागतो आपल्याला की नाही आपल्याला हे करायचंय आणि हे काम डिफिकल्ट असणार आहे. कारण प्रत्येक जण डॉक्टर होतो, इंजिनियर होतो, प्रत्येक प्रोफेशनमध्ये प्रॉब्लेम्स तर असतात, पण आमच्या प्रोफेशनमध्ये कदाचित जास्त असतील, कारण आम्ही जे करतोय ते बऱ्याच लोकांना फार डिफिकल्ट वाटतं आणि म्हणून आम्ही करतो आणि म्हणूनच आम्हाला अप्रिसिएशन पण मिळते की नाही तुमचं काम खूप छान आहे. आणि मी स्वतःला रोज हेच सांगते की जर मी प्राण्यांसाठी एवढं छान काम करते तर माझ्यासोबत कोणी काही वाईट करणार नाही किंवा देव माझ्यासोबत काही वाईट होऊ देणार नाही. पण कधी असं ना खूप लो मोमेंट आलाय का, तुम्ही तुमची मेंटल हेल्थ कशी म्हणजे ना नीट खूप ठेवता? लो मोमेंट्स आलेले आहेत मला. आम्ही खूपदा शेल्टरमध्ये बसून रडलेलो आहे, मी घरी बसून रडलेली आहे. कोरोना काळ तर आमच्यासाठी फार डिफिकल्ट होता. कोरोना काळामध्ये बऱ्याचशा गोष्टी मी माझ्या स्वतःच्या गोल्ड म्हणा किंवा काही माझे इम्पॉर्टंट ॲसेट्स म्हणा ते विकून मी सॅलरीज दिलेल्या आहेत एम्प्लॉईजच्या आणि रेंट दिलेला आहे. सो असे बरेचसे मोमेंट्स पण आलेले आहेत की जिथे असं वाटलं की बस झालं आता आपलं काम नाही आहे, आपण नाही लढू शकत सोसायटी किंवा त्यांच्या माइंडसेट सोबत. पण मग नंतर असं वाटतं की नाही आपण आजपर्यंत जेवढ्या पण प्राण्यांना वाचवलंय त्याच्यात एक समाधान होतं. जेव्हा पण ॲनिमल कुठलं रिलीज होऊन जातं आम्हाला असं फील होतं की ते आम्हाला थँक्यू बोलतंय की माझ्याबद्दल कोणी विचार नाही केला पण तुम्ही केलात. Correct. आणि दिवसातून 10 वेळा मी ऐकते की गॉड ब्लेस यू, मे गॉड ब्लेस यू, देव तुमचं भलं करो, मे गॉड. अँड समवेअर गॉड इज ब्लेसिंग मी अँड आय कॅन फील दॅट. माझ्या लाईफमध्ये जेव्हा कुठली पण वाईट गोष्ट होते, डिफिकल्ट मोमेंट येतो, तेव्हा मला असं वाटतं अजून काही वाईट होण्यापेक्षा जे होते तेच माझ्यासाठी आय गेस बेस्ट आहे. बरोबर. सो माझे फॅमिली मेंबर्सचं पण असंच म्हणणं आहे की तू जे करतेस ना ते बेस्ट आहे, पण स्वतःची पण काळजी घेत जा. कारण असं पण होतं आम्ही खूप अशा ठिकाणी पण जातो जिथे आम्ही फक्त मुली असतो आणि बाकी सगळे माणसं असतात, मुलं असतात. मग आम्ही त्यांना समजून सांगतो, मग ते मला असं म्हणतात की कोण तुम्ही, कुठून आलाय किंवा काय, भांडतो आम्ही त्यांच्यासोबत. आणि मग समोरून अशी पण भीती असते आपल्याला काही केलं तर. हो, हो.
किंवा माझ्यासोबत व्हॉलेंटियर्स असतात मुली, त्यांच्या आईवडिलांनी माझ्यावर विश्वास ठेवून त्यांना पाठवलेलं असतं. मग मला ॲज अ फाउंडर किंवा मला ॲज अ लीडर खूप गोष्टींचा विचार करून कुठल्याही केसमध्ये पडावं लागतं. कारण ॲट दी एंड चांगलं झालं तरी मलाच ॲप्रिसिएशन मिळणार आहे, पण वाईट झालं तर मलाच रिस्पॉन्सिबल ठरवणार आहे. आणि आय एम ओके विथ दॅट. मी घेऊ शकते ती जबाबदारी. पण जास्तीत जास्त माणसांना आणि ॲनिमल्सला सेफ ठेवून कसं वागायचं ती जबाबदारी फार मोठी आहे. आणि पर्सनल लेवलवरती जेव्हा पण कुठले इश्यूज होतात, घरामध्ये भांडणं होतात, प्रत्येक घरामध्ये भांडणं होतात, प्रत्येक घरामध्ये लो मोमेंट्स येतात, रिलेशन्समध्ये, फॅमिलीमध्ये, ती गोष्ट बाजूला ठेवून जेव्हा कॉल येतो की मॅम काय करायला पाहिजे या केसमध्ये, तेव्हा ती गोष्ट स्टेबल होऊन डिसिजन देणं फार डिफिकल्ट असतं. कारण मला असं आठवतं की जेव्हा मी साहस सुरू केलं तेव्हा मी फर्स्ट इयर रोज रडायचे. मला गेलेल्या ॲनिमल्सचे चेहरे स्वप्नामध्ये यायचे की मला असे बोलायचे ते की अजून बेटर काय करू शकलो असतो आपण त्याच्यासाठी. आणि मला वाईट वाटायचं. मी 2-2, 3-3 दिवस जेवायचे नाही. मला माझ्या मेंटल ह्याच्यावरती खूप जास्त इम्पॅक्ट झाला होता त्या गोष्टी. मी कपडे नीट घालायचे नाही, मी कशीच तरी एनजीओला जायचे, मी घरच्यांना नीट बोलायचे नाही, मी कुठे बाहेर जायचे नाही. माझ्या घरच्यांना खूप जास्त स्ट्रेस आला होता की तू स्वतःला गमवू नकोस ह्या सगळ्या कामांमध्ये, कारण तू आहेस तर तू अजून प्राण्यांची मदत करू शकशील. मग एका टाइम नंतर मला असं झालं की जे गेलेत आपण त्यांच्याबद्दल नाही विचार करायचा, जे अजून येणार आहेत आणि आपण त्यांना कसं वाचवू शकतो याच्याबद्दल विचार करायचा. सो यू हॅव टू बी व्हेरी व्हेरी स्ट्रॉंग मेंटली अँड इमोशनली टू डील सच सिच्युएशन्स. भांडतात पण लोक आम्हाला खूप भांडतात. आम्हाला व्हॉट्सअप कॉल करून भांडतात, कॉल्स रेकॉर्डिंग करतात, आम्हाला शिव्या देतात, आम्हाला थ्रेट्स देतात की तुमचा एनजीओ बंद करून टाकू, तुमचा एनजीओ आम्ही फोडून टाकू, मदत केलीच पाहिजे, नगरसेवकाच्या ऑफिसमधून कॉल आहे हा, कळते का तुम्हाला, तुम्ही आम्हाला नाहीच कसं बोलू शकता, मग ते डॉग्स आमच्या दुकानासमोर घेऊन गेलेच पाहिजे, साहेबांचं ऑफिस आहे इथं, मग इथं कसं काय डॉग्स येतात. मग आम्हाला त्यांना समजून सांगावं लागतं सर रिलोकेशन पॉसिबल नाहीये. कोण बोलते माहितीये का तुम्हाला माहितीये का ह्यांचं काय, साहेबांचं काय, हे काय ते काय. मग त्या पॉइंटला असं पण असतं की आपल्यासोबत काही होऊ शकतं, बट वी हॅव टू स्टँड फॉर इट. कारण जे त्यांच्यासाठी आपण स्टँड नाही केलं तर मग अवघड आहे त्यांचं. असं नाही, सिरियसली. आणि एवढं मोठं जे तुमचं काम आहे त्याचा खर्च पण बराच येत असेल तुम्हाला, नाही? तर साधारणपणे साहसचा एका महिन्याचा खर्च किती असेल? मला असं वाटतं की प्राण्यांना वाचवणं हे इझी आहे, पण त्याच्या मागचा जो संघर्ष असतो, मेडिकल बिल्स असतात, सॅलरीज असतात, रेंट असतो, इलेक्ट्रिसिटी असते, बऱ्याचशा छोट्या छोट्या गोष्टी असतात, त्यांचं खाणं म्हणा, त्यांचं पिणं म्हणा, छोटी छोटी गोष्ट सुद्धा. कारण आम्ही ॲम्ब्युलन्समध्ये जेव्हा पेट्रोल टाकतो तेव्हा पेट्रोलवाला तर म्हणत नाही चांगलं काम करताय, आज सुद्धा फ्रीमध्ये घेऊन जा. मेडिसिनचा खर्चच मी जसं तुम्हाला सांगितलं 5.5 ते 6 लाख येतो. आपल्याकडे जो पण स्टाफ आहे त्यांना पण शेवटी घर चालवायचं, त्यामुळे ते सॅलरीवरती आहेत. कम्पेअर टू अदर ऑर्गनायझेशन और कंपनीज कमी सॅलरी घेतात, पण आम्ही त्यांना देतो. कारण तुम्ही बघत असाल ना, एक पॅरालाइज ॲनिमल दिवसातून 6 ते 7 वेळा पॉटी करतं. त्याला साफ ठेवणं खूप मोठं डिफिकल्ट काम आहे. तो वास, त्या सगळ्या गोष्टी, त्यांची बाथरूम, तिथे राहणं, तिथेच खाणं, तिथेच, ह्या सगळ्या गोष्टी फार डिफिकल्ट आहेत. त्यामुळे मी जे त्यांना देते ते कितीही केलं तरी कमीच आहे. मग अशा लोकांची सॅलरी असं मिळून आमचा मंथली खर्च 15.5 ते 16 लाख रुपये येतो दर महिन्याला. आम्ही 300 स्क्वेअर फीट पासून सुरू केलं होतं साहस. तेव्हा आमचा एक्सपेन्सेस 60 ते 70 हजार असायचा. आज आमचं शेल्टर 7,000 स्क्वेअर फीटमध्ये आहे आणि आमच्या इथे 17 एम्प्लॉईज आहेत. दिवसभरामध्ये आमच्याकडे 15 ते 20 ओपीडीज येतात. आमच्या हेल्पलाईनवरती 150 ते 200 कॉल्स येतात आणि आमच्या शेल्टरमध्ये आम्ही 3 ते 4 रेस्क्यू करतो ॲज पर द मॅन पॉवर. आणि हा सगळा खर्च 15.5 ते 16 लाख जातो. मग ह्याच्यासाठी जर समजा कोणाला काही डोनेट करायचं असेल आमच्यासारख्यांना, तर एवढी अमाऊंट ऑब्व्हियसली कोणी एक जण नाही जमा करू शकत. पण कधीतरी असं असतं ना की ठीक आहे, ह्या महिन्यात थोडंसं मी काहीतरी मदत करू शकेन, तर मग अशा लोकांसाठी तुम्ही काय सांगाल की काय काय स्वरूपात आम्ही मदत? बऱ्याच CSR कंपनीज असतात, त्यांना असं असतं की आपण काहीतरी सोशल काम केलं पाहिजे, मग ते आम्हाला रिच आउट करतात. मग आम्हाला बरेचसे प्रोडक्ट्स पाहिजे असतात, फॉर एक्झाम्पल ब्लड मशीन पाहिजे असते किंवा मेडिसिन सप्लायज पाहिजे असतं, तर त्या कंपनीज आम्हाला रिच आउट करतात आणि आम्हाला ते पर्टिक्युलर प्रोडक्ट आणून देतात. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही जर मला म्हणलात की मला काहीतरी करायचं आणि तुमच्या ॲनिमल्सला काय करू शकते मी, तर त्याच्यामध्ये बरेचसे ऑप्शन्स आहेत. एक तर तुम्ही पैसे डोनेट करू शकता, जेणेकरून आम्ही एखाद्या ॲनिमलला एक बेस्ट ट्रीटमेंट प्रोव्हाइड करू. तुम्ही आम्हाला मेडिसिन्स आणून देऊ शकता. तिसरी गोष्ट म्हणजे तुमचा वाढदिवस आहे, तुमची ॲनिव्हर्सरी आहे किंवा तुमच्या डॉगच्यासाठी, किंवा आज माझ्या मॅक्सचा बर्थडे आहे आणि त्याच्या फरी फ्रेंड्ससाठी मला काहीतरी करायचंय, की माणसांसाठी नाही, मॅक्स म्हणजे डॉग आहे आणि डॉगचे फ्रेंड्स कोण, डॉग्स, तर मला त्या ॲनिमलसाठी काहीतरी करायचंय. मग तुम्ही 2200 रुपये देऊन 105-6 ॲनिमलसाठी तुम्ही मील स्पॉन्सर करू शकता. मग आम्ही तुमचं नाव लिहितो की थँक्यू मॅक्स,
फॉर स्पॉन्सरिंग मेल टू ऑल युअर फ्रेंड्स. मग आम्ही त्याचे व्हिडिओ काढतो, फोटोज काढतो आणि तुम्हाला शेअर करतो. मग तुम्हाला एक समाधान मिळतं, अरे यार मी काहीतरी केलं. आणि आनंद वाटला असेल मॅक्सला पण की त्याच्या मम्माने त्याच्यासाठी काहीतरी केलं. मग अॅनिव्हर्सरी आहे, मग तुमच्या हस्बंडला डॉग्स आवडतात, मग काय गिफ्ट देऊ शकते, ह्याच्यापेक्षा बेस्ट गिफ्ट असू शकत नाही. की तुम्ही काय करा, मी 2200 रुपये पाठवते, तुम्ही माझ्या हस्बंडच्या नंबरवर हे व्हिडिओज पाठवा. मग आम्हाला असे पण मेसेज येतात की दिस इज द बेस्ट बर्थडे गिफ्ट आय हॅव एव्हर रिसिव्ड, खूप छान वाटलं. किंवा आमची अमेझॉन विशलिस्ट असते, क्लिनिंग सप्लायज लागतात आम्हाला, ते आम्ही एव्हरी वीक त्या अमेझॉन विशलिस्टमध्ये अपडेट करत राहतो, जे आमच्या बायोमध्ये वेबसाईटवरती तुम्हाला मिळून जाईल. ते तुम्ही करू शकता. तुम्ही आमचं काम लोकांपर्यंत पोहोचवू शकता. तुम्ही आमच्या सोशल मीडियावरचे रील्स रिशेअर करू शकता. तुम्ही आम्हाला व्हिजिट करू शकता, व्हॉलंटिअरिंग करू शकता. अशा बेसिक गोष्टी तुम्ही आम्हाला मदत करण्यासाठी करू शकता. आणि सगळ्यात मोठी मदत म्हणजे आम्हाला काही नाही मदत केली तरी तुम्ही तुमच्या दृष्टीने जेवढंही माणुसकी किंवा आपुलकी बाळगता येईल ॲनिमल्स बद्दल ती बाळगू शकता. तीच आमच्यासाठी मदतच आहे इनडायरेक्टली, कारण त्याने आमचंच काम कमी होणार आहे. सिरियसली माहिती नाही, हा प्रश्न तुम्हाला खूप वेळेला विचारला असेल, पण परत मी विचारते तुम्हाला की साहस सुरू करावं असं तुम्हाला का वाटलं? म्हणजे ऑब्व्हियसली अपॉर्च्युनिटीज बाकी पण गोष्टी बऱ्याच असतील आणि म्हणजे मला मान्य आहे की तुम्ही एक ॲनिमल लव्हर आहात, पण एवढ्या मोठ्या प्रमाणावर काम करावं मला असं वाटतं की माझ्या लाईफमध्ये एक खूप डिफिकल्ट फेज आला होता. अच्छा. जेव्हा माझ्या लाईफमध्ये माझे वडील गेले होते आणि त्यांना ब्रेन ट्युमर झाला होता. आणि लाईफमध्ये मग मी माझ्या मावशीकडे राहायला गेले. आणि मला बेसिकली असं झालं होतं की आय डोंट ट्रस्ट ह्युमन्स. म्हणजे मला असं होतं की माझे वडील गेले तर माझ्या आईने मला माझ्या आईपासून दूर केलं आणि मग माझ्या मावशीकडे पाठवलं. सो मनामध्ये लहानपणी जो राग असतो तो असतो. मग मी माणसांशी फार कमी बोलायचे किंवा मी आपण म्हणतो ना, लहानपणी आपण एखाद्या डिप्रेशनमधून जात असतो, पण लोकांना कळत नसतं की ह्या मुलासोबत काय होते. मी तशी मुलगी होते. आणि मग जेव्हा मी पुण्यामध्ये आले, मग पुण्यामध्ये आल्यानंतर माझ्या घरच्यांचं असं होतं की मी अभ्यासामध्ये फार चांगली नव्हते. मला कधीच अभ्यास आवडला नाही. म्हणून मग मी अभ्यासामध्ये चांगलं नसल्यामुळे घरच्यांचं असं होतं की काहीतरी कर, काहीतरी बन, इंजिनियर बन, डॉक्टर बन, तुला उद्या लग्न करायचं. काय सांगायचं आम्ही मुलाला की आमची मुलगी म्हणजे काय करते आमची मुलगी. माझं असं होतं की नाही, मला नाही. पण मग घरच्यांचं सेम, नाही अभ्यास केलाच पाहिजे, परीक्षेत गेलंच पाहिजे. आम्ही काय सांगायचं लोकांना. मग मी मेकॅनिकल डिप्लोमाला ऍडमिशन घेतलं. सेकंड इयरलाच मी मेकॅनिकल डिप्लोमा सोडून दिला. मग माझं असं होतं की काय करायचं मग पुढे. मग माझ्या भावाने एके दिवशी मी लहानपणापासून, खरं सांगायचं झालं प्रामाणिकपणे, मी लहानपणापासून ॲनिमल लव्हर नव्हते. अच्छा. अजिबातच ॲनिमल लव्हर नव्हते. मी काय म्हणतो त्याला, मी ऍक्सिडेंटली ॲनिमल लव्हर झाले आणि मी काहीतरी केलंय. आणि मग माझा भाऊ कॉलेजमधून घरी जात असताना त्याने पावसामध्ये एक डॉग मरून पडला होता आणि तिच्या साईडला 2 पिल्लं होती. आणि माझ्या भावाने त्या दोन्ही पिल्लांना उचललं, त्या आईला साईडला केलं आणि मला म्हणला की ताई, मला ना 2 पिल्लं भेटलेली आहेत, ब्लॅक कलरची, खूप क्यूट आहेत. तर मग मी म्हणलं ठीक आहे, पण म्हणलं आईला कसं सांगणार आता तू. माझी आई म्हणली, टिपिकल महाराष्ट्रीयन आईचा रिप्लाय, एक तर तुम्ही घरात राहणार नाही तर ते पिल्लं घरात राहतील. हो हो. टिपिकल. मग मी म्हणलं, मग मी आणि माझ्या भावाने आईला कन्व्हिन्स केलं की मम्मी 2-3 दिवस राहू दे, आपण असं कसं त्यांना सोडून देणार. काहीच नॉलेज नाही, काही नाही. आम्ही 7 दिवस दोघं पण, एकदा तो जागे राहायचा, एकदा मी जागे राहायचं, कारण आम्हाला काहीच माहित नाही. पण जर कंप्लेंट केली तर आई म्हणेल बाहेर काढा यांना. मग त्याच्यानंतर एक पिल्लू माझ्या भावाने त्याच्या मित्राला दिलं आणि एक आमच्याकडे राहिलं. शेरू नाव ठेवलं आम्ही त्याचं. तर ही इज द फर्स्ट रेस्क्यू आमच्या लाईफचं. मग आम्ही शेरूला हे केलं. मग 7-8 दिवसानंतर मग आम्हाला असं दिसलं की आमची आईच त्याचं सगळं करतेय. आणि मग एंड ऑफ द डे असं झालं की माझी मम्मीच असतं की राहू द्या, आता आणलंय तुम्ही ना तर राहू द्या. आणि आता अशी वेळ आली की आमच्या आम्हाला विचारत नाही, पण त्याला विचारते. पण मग शेरूकडे मी जेव्हा जेव्हा बघायचे तेव्हा मला असं की मी एकाला वाचवलं, पण असे बरेच शेरू आहेत रस्त्यांवरती ज्यांना माझ्यासारख्या मदतीची गरज आहे. मग जसं ती आई मरून पडली, मग किती वेळ मरून पडली असेल ती, तिला उचलायला का कोणी आलं नाही, तिला मदतीसाठी कोणी का नाही आलं. मग मी शेरूला तर माझ्या घरात आणलं, पण मी सगळ्यांनाच नाही आणू शकत. मग मी माझ्या लेवलवरती प्रत्येकाला काय मदत करू शकते. मग हळूहळू मी पशुवैद्यकीय विभागामध्ये जायला लागले, हळूहळू त्याच्यामध्ये घुसायला लागले. पण ॲज युजल घरच्यांचं असं होतं की काय तू कुत्र्या मांजरांच्या मागं लागलेस, आपण आणलं ना त्याला, लग्न करायचं तुझं जाशील उद्या सासरी, त्यांना आवडते की नाही कसं तसं. पण मी तरी पण फाईट करून असं म्हणलं की नाही. मग मी हळूहळू रस्त्यांवरच्या प्राण्यांना फीड करायला सुरू केलं, मग त्यांचं फर्स्ट एड करायला सुरू केलं. आणि मग हळूहळू मला असं जाणवलं की एक जागा असली पाहिजे जिथे अॅनिमल्सचं रात्रभर ठेवता येईल. कारण प्रत्येक अॅनिमलला आपण रस्त्यावर नाही सोडू शकत. मग ती जागा 300 पासून 3000 स्क्वेअर फीट झाली, मग 6 झाली, आता 7000 स्क्वेअर फीट झाली. सो असं ते हळू वाढत गेलं आणि आता ते खूपच मोठं झालेलं आहे. मस्त.
आणि मग तुमचे जे लाईफ पार्टनर आहेत तर ते पण म्हणजे तुम्हाला ह्याच सगळ्या एनजीओ थ्रू भेटले, कसं म्हणजे त्यांना तुम्ही कन्व्हिन्स केलं, नाही. ते ऑलरेडी त्यांना आवडतातच अॅनिमल्स? नाही, त्यांना आधीपासून ॲनिमल आवडत नव्हते. त्यांच्या फॅमिलीमध्ये तर ॲनिमल्स काय, कसं याबद्दल काहीच इन्फॉर्मेशन नव्हती. पण ते असं आधीपासूनच न्यूट्रल होते. मी त्यांना भेटायच्या आधी पण ते न्यूट्रलच होते. पण जेव्हा मी त्यांना लाईफमध्ये भेटले, ते तुमच्यासारखेच होते, की कधी ॲनिमलला हात पण लावला नव्हता त्यांनी. मग जेव्हा त्यांनी बघितलं, की मी येता जाता मी ॲनिमलला फीड करते, मग मी त्यांना म्हटलं, "हो या, हात लावा." "काही नाहीत करत ते." "हां, हात लावा." "ओके." "असा रेबीज नसतो होत." "ओके." "हे असं असतं, मग हे वॅक्सिनेशन असतं, मग ह्यांना खायला दिलं ना हे काम होतात." मग त्यांचं असं झालं, की "हो का?" कारण त्यांना कधी माहीतच नव्हतं ही गोष्ट. मग जेव्हा त्यांनी मला बघितलं, त्यांनी साहस बघितलं, साहसचं काम बघितलं, तर त्यांना असं वाटलं, की अरे यार काहीतरी करते, छान करतेय. आणि त्यांना म्हणजे त्यांच्या मनात माझ्याबद्दल नेहमीच रिस्पेक्ट आहे, की म्हणजे बाकीच्यांच्या तर असतातच, पण माझी वाईफ एनजीओ रन करते राईट. आणि ती ॲनिमल वेलफेअरमध्ये आहे आणि ते कर्तृत्वाने सांगतात, सगळ्यांना आनंदाने सांगतात. आणि मला असं वाटतं त्यांचा सपोर्ट खूप आहे मला. मला असं वाटतं प्रत्येक बाईच्या मागं सपोर्ट असल्याशिवाय ती पुढे जात नाही. हो. आणि कुठे ना कुठे काहीतरी एक आपल्याला पाठिंबा लागतो, नॉट नेसेसरी पैशांचाच, पण असं कोणीतरी की तू जा, मी आहे, मी बघतो, मी सांभाळतो. Yes. आणि ते माझ्या मागे आहे आणि मला असं वाटतं ती चांगली गोष्ट आहे माझ्यासाठी. खरंच अमेझिंग. नाही, तुमचं काम खूप मोठं आहे, म्हणजे हॅट्स ऑफ टू यू. म्हणणं खूप सोपं असतं की मला काहीतरी करायचंय प्राण्यांसाठी, कोणाहीसाठी, पण ते ऍक्च्युली करणं आणि त्याच्या बरोबरीने जसं तुम्ही सांगितलं की एवढे अगदी तुमच्या जीवाच्या मागे लोक पडलेत किंवा तुम्हाला सतत धमक्या येतात, हे सगळं मागे टाकून लाईफमधले प्लस मायनसेस इकडे तिकडे करून स्ट्रेट तुम्ही तरीही फर्मली उभं राहायचं आणि आपलं काम करत राहायचं, ही खूप मोठी गोष्ट आहे. आता मला आठवत नाही मी लास्ट टाइम पार्लरमध्ये कधी गेले होते. आय डोंट रिमेंबर. तुम्ही मला मुलगी म्हणून विचारलं की गीता काय म्हणजे कसं हँडल होतं, मग तुला वाटत नाही का मित्रमैत्रिणींसोबत बाहेर फिरायला जावं, आणि मग तुला असं वाटत नाही का की कुठेतरी पार्टी करावी किंवा काय, नॉट नेसेसरी पार्टी बट असं आनंदाने. मग जेव्हा मी घरी पण काहीतरी एखादी सर्व्हिस बुक करते तेव्हा 1 तासभर माझं असं फोनवरतीच असतं. मला सांगावं लागतं की मी 1 तासभर ना अशी करतेय, तर काही इम्पॉर्टंट असेल तर मला तुम्ही डायरेक्ट कॉल करा. सो मला आठवत नाही माझे सगळे फ्रेंड्स गेले, कारण मी एवढी बिझी झाले याच्यामध्ये की जेव्हा ती लोक प्लॅन करतात मी त्यांना भेटू शकत नाही. माझ्या कॉलेजचे गेट टुगेदर असतात, मी तिथे जाऊ शकत नाही. मला आठवत नाही मी लास्ट टाइम माझ्या गावाकडे कधी गेले होते, मी माझ्या आजी आजोबांना कधी भेटले होते. बिकॉज जेव्हा पण मी जाते तेव्हा मला असं होतं की नाही काहीतरी हलेल आणि मग काहीतरी प्रॉब्लेम होईल. पण असं होतं की पर्सनल लाईफ पण खूप इम्पॅक्ट होते, म्हणजे आणि मला माहिती पुढे पण होणार आहे, कारण मी जर हा पर्याय निवडला तर आता इथून माघार नाहीये आणि मी ती प्रिपेअर्ड आहे कुठेतरी. आणि मला असं वाटतं प्रत्येक चांगल्या गोष्टीसोबत खूप मोठा संघर्ष असतो, खूप कॉम्प्रोमाइजेस असतात, आणि पण समाधान आहे मला त्या कॉम्प्रोमाइजेसमध्ये. पण साहस गेली 6 वर्ष तुम्ही इतक्या सुंदररित्या त्याचं काम चाललंच आहे, तर साहसला तुम्हाला कुठे गेलेलं बघायचंय, तुमचं ॲस्पिरेशन काय आहे? मला तरी असं वाटतं पुढच्या काही वर्षांमध्ये साहसच्या खूप साऱ्या ब्रांचेस झाल्या पाहिजेत, प्रत्येक गावामध्ये साहस असलं पाहिजे. आणि जेव्हा पण कोणी म्हणेल की अरे यार ह्या प्राण्यांसोबत वाईट करू नकोस ना, तर ते साहसवाले लोक खूप त्रास देतात ना, असं लोकांच्या मनात भीती असली पाहिजे साहसबद्दल. जसं तुम्ही मगाशी म्हणलात की बेस्ट क्वालिटी ट्रीटमेंट कमीत कमी पैशांमध्ये ॲनिमल्सला आपण कसं प्रोव्हाइड करू, ही फॅसिलिटी माझ्याकडे असली पाहिजे, जेणेकरून लोक माझ्याकडे त्या आशेने बघतील. आणि मला असं वाटतं प्रत्येक घरामध्ये, प्रत्येक सोसायटीमध्ये, प्रत्येक स्कूल्समध्ये जाऊन मी हे शिकवलं पाहिजे की ॲनिमल्सबद्दल तुम्ही प्रेम बाळगा, बी काइंड टू देम. प्रत्येक माणसाचा किंवा थोड्याफार माणसांचा, मुलांचा, लहान लेकरांचा माइंडसेट चेंज करता आला तर तेही माझ्यासाठी खूप मोठी अचिव्हमेंट असेल. आणि मला साहसचं रूपांतर एका खूप मोठ्या हॉस्पिटलमध्ये करायचं आहे, जिथे तुम्ही म्हणाल की ते बेस्ट ऑफ द बेस्ट ट्रीटमेंट मिळते, भलेही पेट असू दे किंवा स्ट्रे असू दे. आणि साहसला खूप मोठं झालेलं बघायचंय मला, अजून लोकांना जॉईन होताना बघायचंय, माझ्यासारख्या माइंडसेटची जी पण लोक आहेत त्यांना कनेक्ट होताना बघायचंय. आणि प्रत्येक घराघरामध्ये मला साहसला घेऊन जायचंय. आणि साहस म्हणजेच करेज, आणि ते करेज प्रत्येक माणसामध्ये मला बघायचंय. नाही, खरंच. आणि म्हणजे अशीच माझी अपेक्षा आहे की ह्या पॉडकास्टमध्ये अजून लोक तुम्हाला जॉईन व्हावे आणि कुठल्या ना कुठल्या स्वरूपात लोकांनी मदत एनजीओजला करावी, प्राण्यांसाठी त्यांनी एक माणुसकी ठेवावी, की म्हणजे को एक्झिस्ट व्हायला पाहिजे प्राण्यांनी पण आणि माणसांनी पण, आणि असंच आपलं नेचर चालत आलंय. तर म्हणजे अवेअरनेस जितका जास्त क्रिएट होईल, आणि आय एम शुअर की हा पॉडकास्ट बघून नक्की हा अवेअरनेस क्रिएट होईल आणि जास्तीत जास्त लोक तुम्हाला येऊन डोनेट करतील, काही ना, पैसे झाले, काही मेडिसिन झाले, ब्लँकेट झाले, एनिथिंग जे तुम्हाला हवंय ते. थँक्यू सो मच मॅम, तुम्ही तुमचा इतका महत्वाचा वेळ काढून इतकी सुंदर इन्फॉर्मेशन आम्हाला दिली, इतका छान अवेअरनेस क्रिएट केला. सिरियसली थँक्यू सो मच. थँक्यू सो मच मला इन्व्हाइट केल्याबद्दल. थँक्यू.
आजचा एपिसोड बघून मला कुठेतरी असं वाटतंय की समाज म्हणून आपली मानसिकता कुठेतरी थोडीशी तरी बदलेल. माझं असं मत नाहीये की प्रत्येकाने पेट लवर बनावंच, पण ॲटलिस्ट आपण न्यूट्रल तरी राहू शकतो. आणि तुम्हाला जर साहस फाउंडेशनला कुठल्या ना कुठल्या पद्धतीने मदत करायची असेल तर त्यांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दिले आहेत. आणि रॉर फॉर डॉग्स ह्या आमच्या स्पॉन्सरचे प्रॉडक्ट जर तुम्हाला घ्यायचे असेल तर त्याचीसुद्धा लिंक आम्ही आमच्या डिस्क्रिप्शनमध्ये शेअर करणार आहोत. आजचा आमचा हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समध्ये आम्हाला नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. लवकरच भेटूयात पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत नमस्कार.